कृपया इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाएं ताकि आप हमारी कोई भी वीडियो मिस ना करें। कोविड-19 पॅन्डेमिकच्या काळामध्ये सगळेजण घरी बसले असताना वन्यजीवन आणि निसर्ग याविषयी वेबिनारच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहण्याचा हा उपक्रम पण नॅशच्या अनेक ऍक्टिव्हिटीजचा भाग आहे. त्याच्याविषयी, त्याचे व्हॉट्सअप ग्रुप विषयी आणि याच्याविषयी तुम्हाला आम्ही वेळोवेळी तुम्ही ज्या ग्रुपचे आता मेंबर आहात त्यामध्ये कळवत राहूच. तर आपण आज पुन्हा आजच्या विषयाकडे येऊ, की ग्रहण हा आजचा विषय आहे आणि तुम्ही कधी ना कधी ग्रहणाविषयी ऐकलं असेल, वर्तमानपत्रातनं वाचलं असेल, कोणाकडनं तरी ऐकलं असेल. कदाचित असंही असेल, की तुम्ही जेवढे लोकं ऐकतायत त्यांच्यापैकी काही लोकांनी कदाचित ग्रहण बघितलं पण असेल. तर ती एक अत्यंत दुर्मिळ अशी नैसर्गिक घटना आहे, ज्याचा आनंद सगळ्यांनी घेतला पाहिजे. पण ती दुर्मिळ आहे म्हणूनच कदाचित त्याच्याविषयी जरा रहस्यमयता लोकांना वाटते. कारण सूर्य आणि चंद्र आपल्या आयुष्याचा इतका महत्वाचा भाग आहे, की त्यांचा रंग बदलणं किंवा ते कधीतरी अचानक आकाशात थोड्या वेळासाठी न दिसणं, या गोष्टी आपल्यासाठी इतक्या अद्भुत असतात आणि ते कधीतरीच घडतं. त्याच्यामुळे त्याच्याविषयीचे गैरसमज अनेक असतात. पण तो अतिशय साधा, सोपा विज्ञानाचा एक खेळ आहे म्हणता येईल. जसं सावल्यांचा खेळ इथे लिहिलेला आहे, अ गेम ऑफ शॅडोज. कोणीतरी कोणाला तरी झाकणं इतकंच असतं त्याच्यामध्ये. पण त्याच्याविषयी आता अजून मजेदार गोष्टी वेगवेगळ्या डेमॉन्स्ट्रेशन्सच्या माध्यमातनं आणि काही स्लाइड्सच्या माध्यमातनं आता आपण केतनकडनं ऐकतो. तर मी केतनला विनंती करतो, की त्याने त्याचं बोलणं आता सुरू करावं. थँक यू. केतनने सुरू करण्याच्या अगोदर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट विंडोवरती टाका. आम्ही ते प्रश्न नोट डाउन करू आणि क्वेश्चन आन्सर सेशनच्या वेळेस आम्ही ते प्रश्न विचारू. थँक्यू. केतन. थँक्यू नील. सगळ्यांना माझा आवाज एकदम स्पष्टपणे येतोय? नील, माझा आवाज स्पष्टपणे येतोय? ओके. जसं नील म्हणला, ग्रहणाविषयी आजचं आपलं वेबिनार आहे. ग्रहणाविषयी आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो, काही नाही तर अगदी दे दान सुटे गिराण अशी आरोळी कधी ना कधीतरी आपण आयुष्यात ऐकलेली असते. तेव्हा आपल्याला कळतं की ग्रहण होणार आहे. ग्रहणाविषयी आपण साधारणतः भूगोलाच्या पुस्तकात कधी ना कधीतरी बघत असतो. त्याच्यानंतर विज्ञानाची आवड असेल तर ठीक, नाही तर नंतर विसरूनही जातो. ग्रहण ही जसं नील म्हणला की कधीतरी होणारी घटना आहे, रोजच्या रोज घडणारी ती घटना नाही. त्याच्यामुळे ग्रहणाच्या भोवती अनेक गैरसमज, प्रश्न हे सगळं आपल्या मनात असतं. अगदी सामान्य माणसाच्या मनात पण काही प्रश्न असतात. तर जे काही थोडेसे लोक आहेत की ज्यांना ऍस्ट्रॉनॉमी मध्ये आवड आहे. केतन, हा, पुन्हा एकदा विचार, आवाज येतोय का सगळ्यांना? एकाने चॅट वरती लिहिलंय की आवाज येत नाहीये. आता माझा आवाज येतोय व्यवस्थित? 2 लोकांनी लिहिलं. नाही, मला येतोय आवाज ऐकू, पण कमी येतोय का, कमी येतोय का, अजिबातच येत नाहीये? केतन, तुझा आवाज येतोय. काही लोकांचा ऑडिओ कनेक्ट झालेला नाहीये. तर मी चॅट मध्ये ही स्टेप्स दिलेत. ज्यांचे ऑडिओ कनेक्ट नाही झालेत त्यांच्या फोनच्या लेफ्ट कॉर्नर मध्ये जॉईन ऑडिओ असा ऑप्शन असेल किंवा लॅपटॉप आणि कम्प्युटर वरही असतो. तर कृपया तो ऑप्शन क्लिक करून जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला ऐकू येईल. पण सुरू कर केतन. आपण कंटिन्यू करू. ओके, आपण कंटिन्यू करूया. तर जसं मी म्हटलं की ग्रहणाविषयी आपण ऐकलेलं असतं, तसंच चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण अशा 2 ग्रहण होतात असं एक आपण कुठे ना कुठेतरी ऐकलेलं असतं. कधी ना कधीतरी त्याच्याबद्दल न्यूज मध्ये ऐकलेलं असतं किंवा कधी ना कधीतरी कॅलेंडर मध्येही पाहिलेलं असतं, कॅलेंडर मध्येही ग्रहण लिहिलेलं असतं. तर याच ग्रहणाविषयी आजच्या आमच्या वेबिनारचा उद्देश असा आहे की ग्रहणाविषयी आपण माहिती घेणार आहोत. ग्रहण म्हणजे कसं घडतं, त्याच्यानंतर ग्रहण बघायची ज्यांना इच्छा आहे त्यांनी ग्रहण बघण्यासाठी काय केलं पाहिजे हेही आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर ग्रहण का बघावं आणि त्याच्याशी निगडीत जे गैरसमज आहेत, म्हणजे ते गैरसमज आहेत का समज आहेत का, नक्की काय आहे, अंधश्रद्धा आहेत का काय, याविषयी आपण नंतर चर्चा करणार आहोत. आपण आत्ताच त्याला अंधश्रद्धा असं म्हणणार नाही. तर पहिल्या पार्ट मध्ये जसं मी म्हटलं की चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण असे ग्रहणाचे 2 प्रकार असतात. तर ग्रहण म्हणजे व्हॉट इज इक्लिप्स, ग्रहण असतं तरी काय, हे समजून घेताना आपण काही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन बघणार आहोत. आज थोडासा हा एक वेगळा प्रयोग आपण करणार आहोत. 2D स्लाइड्स मध्ये आकृत्या बघण्यापेक्षा आपण काही डेमॉन्स्ट्रेशन आज घेणार आहोत.
तर ग्रहण ही घटना जसं आपण पहिले म्हटलंय की सावल्यांचा खेळ असतो. ग्रहणामधले 3 हिरो आहेत, आपल्या माहितीतलेच आहेत ते. आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी, चंद्र जो आपण रात्रीच्या आकाशात पाहत असतो, आणि सूर्य जो आपण प्रत्येक दिवशी सकाळी उगवतो संध्याकाळी मावळतो, प्रत्येक दिवशी आपण सूर्य आकाशात असतो हे आपल्याला माहिती आहे. तर हे 3 ग्रहणाचे हिरो आहेत असं आपण म्हणूया. या तिघांवर ग्रहणाची सगळी गोष्ट अवलंबून आहे. तर त्याआधी एक आपण काम करणार आहोत. ग्रहणाविषयी पुढे जाण्याआधी सूर्यमाला किंवा त्यातले इतर ग्रह, पृथ्वी चंद्र सूर्य याचा नेमका आकार किती आहे हे आपल्याला माहिती नसतं, किंवा आपण ते कधी व्हिज्युअलाइज करून पाहिलेलं नसतं, इमॅजिन करून पाहिलेलं नसतं. आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी प्रचंड मोठी आहे एवढं आपल्याला माहिती आहे. चंद्रही मोठा आहे, सूर्य कदाचित त्याहून मोठा आहे हेही काही जणांना माहिती असेल. तर त्यासाठी आज आपण काय करणार आहोत की आपली जी सगळी सूर्यमाला आहे ती आपण या खोलीत माझ्या टेबलवर घेऊन येणार आहे आणि आपण ती पहिले पाहणार आहे. प्रत्येक ग्रहाचा आकार साधारणतः पण कसं शक्य आहे, एवढे ग्रह मोठे आहेत तर ते कसं शक्य आहे. तर नकाशा जसा आपण खिशात घेऊन फिरू शकतो अख्ख्या जगाचा, त्याच पद्धतीने, कारण नकाशा हा स्केल डाऊन म्हणजे लहान केलेला असतो. काही शब्द आज मी इंग्लिश सुद्धा वापरणार आहे. स्केल डाऊन केलेला असतो, त्या प्रकारे सूर्यमाला म्हणजे सोलार सिस्टीम आपण स्केल डाऊन करणार आहोत. किती स्केल डाऊन करणार आहोत तर 100 कोटी फॅक्टरनी. 100 कोटी म्हणजे त्याला नॅनो फॅक्टर असं आपण म्हणतो, किंवा 10⁹ किंवा एकावरती 9 शून्य एवढ्या भागांनी आपण डिव्हाइड केल्यानंतर सोलार सिस्टीम कशी दिसते ते बघणार आहोत. पृथ्वीलाही तेवढ्याच भागांनी आपण लहान करणार आहोत, इतर ग्रहांनाही तेवढ्याच भागांनी लहान करणार आहोत. आता मी कॅमेराचा माझा अँगल थोडासा ऍडजस्ट करणार आहे, म्हणजे माझ्या टेबलवर मी जी सूर्यमाला घेऊन आलोय ती तुम्हाला दिसू शकते. सगळ्यांना दिसते व्यवस्थित? आता समजा माझ्या ह्या बाजूला सूर्य आहे. सूर्यापासून पहिला जो आपला ग्रह आहे त्याचं नाव आहे मर्क्युरी. इंग्लिशमध्ये मर्क्युरी किंवा मराठीत आपण त्याला बुध असं म्हणतो. अतिशय छोटा ग्रह आहे तो. मी थोडासा तुम्हाला कॅमेऱ्याच्या जवळ आणून दाखवतो, कारण की लांबून तो दिसायलाही केतन पीपीटीचा स्टॉप शेअर कर, त्यामुळे दिसेल व्हिडिओ. आता माझा व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय सगळ्यांना? हो, पण सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी स्पीकर व्ह्यूला क्लिक करावं. तुम्हाला वरती उजवीकडे कोपऱ्यात दिसत असेल स्पीकर व्ह्यू. आता ही सूर्यमाला माझ्या टेबलावर आलेली आहे. तुम्ही बघू शकता की सूर्यमालेत जो पहिल्या क्रमांकाचा ग्रह आहे मर्क्युरी किंवा मराठीत बुध, तो केवढा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो ग्रह आहे तो म्हणजे व्हीनस, म्हणजे शुक्र आपण त्याला मराठीत म्हणतो. तो जवळजवळ पृथ्वी एवढाच आहे, पृथ्वीपेक्षा थोडासा लहान आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला येते ती पृथ्वी, ज्याच्यावर आपण राहतो. ती पृथ्वी हा तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. इथे तुम्ही बघू शकता की ती नॅनो लेवलवरची जी पृथ्वी आहे, नॅनो अर्थ असं आपण त्याला म्हणूया, ती किती लहान आहे. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे मंगळ, ज्याला आपल्यातले बरेच लोक कदाचित घाबरतात. ज्योतिष मध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलेलं आहे त्याचं. तो ग्रह म्हणजे मंगळ. हे ग्रह सगळे लहान आहेत. त्याच्यानंतरचा जो ग्रह येतो तो म्हणजे गुरु, हा सूर्यमालेतला सगळ्यात मोठा ग्रह आहे. त्याच्यानंतरचा जो ग्रह आहे तो म्हणजे शनी. शनी कड्यांशिवायचा जो शनी आहे त्याचा आकार एवढा आहे. गुरुपेक्षा तो थोडासा लहान आहे, पण आकाराच्या दृष्टीने सूर्यमालेतला 2 नंबरचा ग्रह आहे. त्याच्यानंतर येतात ते युरेनस आणि नेपच्यून. नॅनो लेवलवरती त्यातला फरक आपल्याला लक्षात येत नाही. ह्या ग्रहांचाही आकार साधारणतः सारखा आहे, त्याच्यात थोडासा फरक आहे, परंतु नॅनो लेवलवरती ते एवढं लक्षात येत नाही. तर ही आपली नॅनो सोलार सिस्टीम किंवा नॅनो सूर्यमाला आपल्याला आहे. आता आपण व्हिज्युअलाइज करू शकतो की एकमेकांच्या तुलनेत प्रत्येकाचे आकार कसे आहेत. तर आता ह्या तुलनेत चंद्र जो आहे, जसं मी म्हटलं की ग्रहणातला हा तिसरा हिरो आहे, इट्स अ थर्ड हिरो. तर तो किती मोठा असेल ते आपण आता बघणार आहोत. या पिन वरती तुम्हाला जो मणी दिसतोय तेवढा मोठा चंद्र आहे. मी थोडासा कॅमेरा जवळ तुम्हाला आणून दाखवतो, म्हणजे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायला सोपं जाईल माझ्या बोटाच्या दृष्टीने. अत्यंत लहान 3 mm एवढ्या साईजचा हा नॅनो मून आहे. बाकी ग्रहांच्या तुलनेत तो खऱ्यामध्येही तितकाच लहान आहे. तर हा असा चंद्र जो आपल्या पृथ्वीचा नॅचरल सॅटेलाइट किंवा उपग्रह आहे. हे लक्षात आलंय सगळ्यांच्या? त्याच्यानंतर एक
इतरही बरेच सूर्यमालेचे भाग आहेत, पण आपण महत्वाचे भाग बघतोय. त्यात अजून एक महत्वाचा, सर्वात महत्वाचा भाग आपला राहिलाय, तो म्हणजे आपला सूर्य, जो तारा आहे ज्याच्या भोवती ही सगळी सूर्यमाला आहे. तर तो सूर्य किती मोठा आहे तेही आपण बघणार आहोत. कदाचित फुटबॉल एवढा किंवा एका मोठ्या फुग्या एवढा तुम्ही विचार करा. मी तो सूर्य आता तुम्हाला दाखवणार आहे. सूर्य दिसतोय सगळ्यांना व्यवस्थित? होय. हा एवढा मोठा सूर्य आहे. मगाशी आपण नॅनो सोलार सिस्टीम बघितली, तर त्यापेक्षा सूर्य एवढा मोठा आहे. आता मी एक गोष्ट करणार आहे की पृथ्वी आणि चंद्र हे जे ग्रहणाचे इतर दोन हिरो आहेत, त्यांचे सूर्याच्या तुलनेत आकार किती आहेत ते आता आपण जरा बघूया. मी परत एकदा तिथे जाऊन सूर्यासमोर पृथ्वी आणि चंद्र धरतोय. बघा तुम्हाला दिसतायत का? केतन, एकदा लॅपटॉपच्या कॅमेरा समोर पृथ्वी आणि चंद्र पण दाखव एकत्र. तू मगाशी फक्त चंद्र दाखवला, पृथ्वी पण दाखव. ठीक आहे. सगळ्यांना दिसतंय? साधारणतः पृथ्वीच्या 1/3 एवढा चंद्र आहे होय. काय मीटरनी. ओके. तर आता एकदा सूर्यासमोर तो आपण धरून बघूया कशा पद्धतीने तो दिसतोय. आपण सूर्यासमोर जेव्हा तो धरला होता तेव्हा तुमच्यापैकी कित्येक लोकांना तो दिसलाही नसेल. त्याचा आकार सूर्याच्या मानाने नगण्य आहे. पण तरी सुद्धा ग्रहण काळामध्ये हा चंद्र त्या सूर्याला झाकतो आणि आपल्याला तो दिसू शकत नाही. यालाच आपण म्हणतो सूर्यग्रहण. चंद्रग्रहणात काय होतं, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, त्याच्यामुळे चंद्र आपल्याला गडद रंगाचा दिसतो. तर त्याकडे आपण पुढे येणारच आहोत. परंतु हा जो आपल्या मनात आलेला प्रश्न आहे की एवढासा चंद्राचा जो एवढा लहान आकार आहे सूर्यापेक्षा, तो सूर्याला कशा पद्धतीने झाकतो. याच्यासाठी एक पुढचा डेमो मी तुम्हाला दाखवतो. नॅनो सोलार सिस्टीम सध्यापुरती आपण बाजूला काढून ठेवूया. सगळ्यांना हा चेंडू दिसतोय? होय. तर ह्याला आपण चंद्र मानून चालणार आहोत आणि माझा जो चेहरा आहे त्याला सूर्य मानून चालूया, दाढीवाला सूर्य. आणि माझ्या लॅपटॉपच्या कॅमेऱ्याद्वारे तुम्ही सर्व मला पाहताय, म्हणजे तुम्ही ऑब्झर्वर आहात, निरीक्षक पृथ्वीवरचे. तर हा चंद्र आहे, हा सूर्य आहे आणि हा चंद्र सूर्याला आता झाकणार आहे. आपण जसं म्हटलं की चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो सूर्यग्रहणाच्या वेळी. तर तो कसा येतो, काय येतो ते आपण बघूया. पण त्याआधी माझ्या चेहऱ्याच्या बाजूला मी त्याला ठेवतोय, त्याच्या बाजूला मी ठेवतोय. तर तुम्ही बघू शकता आता की कंपॅरेटिव्ह आकार किती आहे सूर्याचा आणि चंद्राचा. हे ऍक्च्युअल ऍज पर स्केल नाहीये, आपण समजून घेण्यासाठी इथे हे करत आहोत. ठीक आहे. तर आता काय होतं की चंद्र आहे, ह्यामध्ये अंतराचाही आपल्याला विचार करावा लागतो. चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या जवळ आहे, त्यामुळे आपल्याला बघताना चंद्र जो आहे तो पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे साधारणतः सूर्याच्या आकाराचा दिसतो. इथे मी दोन्ही एकत्र पकडतोय. साधारणतः हा जो चेंडू आहे ज्याला आपण चंद्र म्हणतोय तो माझ्या चेहऱ्या इतकाच तुम्हाला दिसत असणार. ठीक आहे. तर आता आपण ग्रहण लावून बघूया. चंद्रामागे सूर्य पूर्णपणे झाकला गेलेला आहे. म्हणजे आकाराने लहान असणारा चंद्र तुलनेने सूर्याला पूर्णपणे झाकतोय. याचं कारण काय आहे की निरीक्षकापासून चंद्र जवळ आहे आणि सूर्य लांब आहे. बरोबर. यालाच आपण म्हणतो खग्रास सूर्यग्रहण किंवा टोटल सोलार इक्लिप्स. त्यानंतर कधी कधी काय असतं, हा चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये, म्हणजे इलिप्टिकल ऑर्बिट आपण असं त्याला म्हणतो, साध्या भाषेत ओव्हल. तर कधी कधी चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो, कधी कधी चंद्र हा पृथ्वीपासून थोडा लांब असतो.
एका सर्टन लिमिट मध्ये, मर्यादेमध्ये हे घडत असतं. त्याच्यामुळे काय जादू होते तेही आता आपण बघूया. जसं आता आपण पाहिलं की चंद्र हा सूर्याला पूर्णपणे झाकतो आहे, पण हा चंद्र समजा पृथ्वीपासून थोडासा दूर असेल तर काय होतं ते आपण बघूया. सूर्याची जी मधली चकती सारखा भाग आहे तेवढा तो झाकतो, आणि बाजूची जी रिंग सारखी पार्ट आहे, सूर्याचा रिंग सारखा पार्ट आहे, तो आपल्याला दिसू शकतो. यालाच आपण कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हणतो, किंवा इंग्लिशमध्ये अॅन्युलर सोलर इक्लिप्स. हा ग्रहणाचा दुसरा प्रकार आहे. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जवळ असतो तेव्हा खग्रास सूर्यग्रहण किंवा टोटल सोलर इक्लिप्स. जेव्हा तो थोडासा पृथ्वीपासून लांब असतो तेव्हा अॅन्युलर सोलर इक्लिप्स किंवा कंकणाकृती सूर्यग्रहण. हे लक्षात आलंय. ग्रहणाचा अजून एक तिसरा प्रकार सुद्धा आहे. कधी कधी चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या एकदम मधोमध नसतो किंवा एका रेषेत प्रॉपर नसतो, थोडासा ऑफ सेंटर असतो. तो थोडासा ऑफ सेंटर असतो तेव्हा सूर्याचा साईडचा काही भाग तो झाकतो आणि बाकी भाग सूर्याचा मोकळा राहतो. याला आपण पार्शल इक्लिप्स म्हणतो किंवा मराठीमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण. तर लक्षात आले आपल्या सगळ्यांच्या की हे 3 ग्रहणाचे प्रकार आहेत. सूर्यग्रहणाचे हे 3 प्रकार आहेत. टोटल सोलर इक्लिप्स म्हणजे खग्रास सूर्यग्रहण, कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अॅन्युलर सोलर इक्लिप्स, आणि पार्शल सोलर इक्लिप्स म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहण. आता मी तुम्हाला एक स्लाइड शेअर करणार आहे. तर जसं आपण म्हणलं की चंद्र पृथ्वीच्या मध्ये असतो आणि तो सूर्याला झाकतो. आता हा सावल्यांचा खेळ कसा हे आपल्याला या आकृतीमध्ये लक्षात येईल. तो सूर्याला झाकतो पृथ्वीवरच्या निरीक्षकासाठी. म्हणजेच काय, सूर्याकडून येणारा जो प्रकाश आहे तो चंद्रामुळे अडवला जातो आणि एक प्रकारे चंद्राची सावली ही पृथ्वीवरती पडते. त्यामुळे त्या सावलीच्या भागात असणारा जो निरीक्षक आहे, ऑब्झर्वर आहे, त्याला सूर्य दिसू शकत नाही. यालाच आपण सूर्यग्रहण म्हणतो. म्हणजे ह्या अंगाने सुद्धा आपण विचार करायला हरकत नाही. त्याच्यानंतर जसं आपण डेमो मध्ये बघितलं, सूर्यग्रहणाचे 3 प्रकार असतात. टोटल सोलार इक्लिप्स, खग्रास सूर्यग्रहण. यामध्ये मला थोडंसं असं सांगायचंय की टोटल सोलार इक्लिप्स मध्ये बघा, सूर्याला त्याने पूर्णपणे झाकलेलं आहे चंद्राने, परंतु बाजूला थोडासा आपल्याला प्रकाश दिसतोय. यालाच आपण करोना असं म्हणतो. व्हायरस करोना नाही, हा वेगळा करोना आहे, पण काटेरी मुकुटाच्या आकाराचाच तो असतो, त्यामुळे त्याला करोना असं नाव आहे. दोन्हीच मध्ये ही सिमिलॅरिटी आहे. तर हा करोना आपल्याला दिसतो. एरवी आपल्याला हा करोना दिसू शकत नाही, कारण की सूर्य एवढा प्रकाशमान आहे की त्याच्या तुलनेत त्याच्या आसपासचं जे हे तप्त वायूंच्या वातावरणाचा जो भाग आहे म्हणजेच करोना, तो आपल्याला दिसत नाही. तो फक्त टोटल सोलार इक्लिप्स म्हणजे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी दिसतो. आता शास्त्रज्ञ कृत्रिम पद्धतीने ही स्थिती निर्माण करू शकतात, ती गोष्ट वेगळी, परंतु त्यामुळे खग्रास सूर्यग्रहणाचं महत्व अनन्यसाधारण आहे. त्यानंतर येतं ते कंकणाकृती सूर्यग्रहण. जसं आपण बघितलं की चंद्र थोडासा लांब असतो पृथ्वीपासून, त्यामुळे पूर्ण सूर्याला तो झाकू शकत नाही आणि सूर्याचा जो साईडचा रिंग सारखा भाग आहे, मराठीत कंकणाकृती म्हणतात, कारण कंकण म्हणजे बांगडी, बांगडीच्या आकाराचा भाग मोकळा राहतो. याला इंग्लिशमध्ये रिंग ऑफ फायर असेही म्हणतात काही वेळेला. तर ते आहे अॅन्युलर सोलार इक्लिप्स. तर ज्या सोलार इक्लिप्सच्या निमित्ताने आज आपण हे वेबिनार करतोय, 21 जूनला म्हणजे पुढच्या रविवारी ते होणार आहे, ते ह्याच प्रकारचं सूर्यग्रहण असणार आहे, कंकणाकृती सूर्यग्रहण किंवा अॅन्युलर सोलार इक्लिप्स. उत्तर भारताच्या काही भागामधनं आपल्याला हे पाहायला मिळणार आहे. त्याच्याबद्दल वेबिनार मध्ये पुढे येईलच. त्याच्यानंतर असतं ते खंडग्रास सूर्यग्रहण, पार्शल सोलार इक्लिप्स. हे 2 वेळेला होतं. ते कसं तेही आपण समजून घेऊया. मगाशी मी जसं दाखवलं की चंद्र थोडासा ऑफ सेंटर असतो, त्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकत नाही आणि त्यावेळेला खंडग्रास सूर्यग्रहण होतं. आणि दुसरं म्हणजे जेव्हा कंकणाकृती किंवा खग्रास सूर्यग्रहण असतं, टोटल सोलार इक्लिप्स किंवा अॅन्युलर, तेव्हा काय होतं की एका सूक्ष्म पट्ट्यातून, छोट्याशा पट्ट्यातून ते दिसतं आणि त्याच्या आसपास म्हणजे ह्या बाजूचा आणि ह्या बाजूचा जो भाग आहे ते आपल्याला पुढे लक्षात येईल. तिथून आपल्याला पार्शल सोलार इक्लिप्स दिसू शकतं. जसं 21 तारखेला उत्तर भारतातून जाणाऱ्या एका नॅरो अरुंद पट्ट्यातून आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अॅन्युलर सोलार इक्लिप्स दिसणार आहे, परंतु भारताच्या इतर भागामध्ये त्या पट्ट्याच्या जवळ असणाऱ्या किंवा बाकी भागामध्येही आपल्याला
खंडग्रास म्हणजे पार्शल सोलार इक्लिप्स दिसणार आहे. त्याच्यानंतर एक छोटस हे असतं लोकांमध्ये, रिंग ऑफ फायर आणि डायमंड रिंग मध्ये काय फरक आहे ते थोडंसं आपण बघून घेऊया की डिफरन्स बिटवीन डायमंड रिंग अँड रिंग ऑफ फायर. अॅन्युलर सोलार इक्लिप्सच्या वेळेला जो आपल्याला बांगडी सारखा आकार दिसतो त्याला कधी कधी रिंग ऑफ फायर म्हणूनही रेफर केलं जातं, त्याला म्हटलं जातं तसं. आणि डायमंड रिंग अशी असते की टोटल सोलार इक्लिप्सच्या वेळेला काय होतं की टोटॅलिटी म्हणजे मॅक्झिमम फेज येण्याआधी किंवा नंतर एका बिंदूमधून थोडासा एक किंवा काही बिंदूंमधून थोडासा सूर्यप्रकाश आपल्याकडे येत असतो, सूर्याचा काही भाग तिथं दिसत असतो, तर ते डायमंड सारखं आपल्याला दिसतं आणि ती एक डायमंड रिंग अशी दिसते. तर हा एक फरक आपण थोडासा लक्षात घेऊया, कारण ग्रहणाच्या बाबतीत ज्यांना माहिती किंवा ज्यांना जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांच्यामध्येही हे गैरसमज थोडेफार पसरतात. कारण की ग्रहणाचं असं आहे की व्हिडिओ व्हायरल होतात, आपण ते बघत असतो, मेसेज व्हायरल होत असतात, त्यामुळे हे थोडस सांगणं मला गरजेचं वाटतं. पुढची स्लाइड आपण बघूया, लुनार इक्लिप्स. चंद्रग्रहण म्हणजे काय? तर जसं मी म्हटलं की चंद्रग्रहणात याच्या बरोबर उलट होतं. पृथ्वीच्या सावलीमध्ये चंद्र येतो, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे एका सरळ रेषेत येतात. चंद्र हा पृथ्वीच्या पलीकडे असतो सूर्याच्या दृष्टीने म्हटलं तर, आणि पृथ्वी ही सूर्याकडून येणारा जो प्रकाश आहे तो अडवते, चंद्रापर्यंत तो पोहोचू शकत नाही आणि चंद्रग्रहण आपल्याला लागलेलं दिसतं. खग्रास चंद्रग्रहणाचा हा फोटो आहे. चंद्रग्रहणाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. त्यातलं पहिलं आहे टोटल लुनार इक्लिप्स म्हणजे खग्रास चंद्रग्रहण, पार्शल लुनार इक्लिप्स म्हणजे खंडग्रास चंद्रग्रहण, आणि पेनम्ब्रल लुनार इक्लिप्स म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये छायाकल्प चंद्रग्रहण असं म्हणतो. तर हे काय प्रकार आहेत हेही थोडंसं आपण समजून घेऊया एका डेमोच्या आधारे. मी 2 मिनिटांसाठी माझी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतोय आणि परत व्हिडिओ चालू करतोय. हा जो पिवळा गोळा आहे याला आपण सूर्य मानून चालूया ह्या डेमॉन्स्ट्रेशन साठी. त्याच्यानंतर याला आपण पृथ्वी मानून चालूया. हा एक शंकू तुम्हाला दिसतोय, तर सूर्याकडून येणारा जो प्रकाश आहे तो या पृथ्वीद्वारे अडवला जातो, आणि मगाशी आपण आकृतीत बघितल्याप्रमाणे पृथ्वीची शंकू आकाराची एक सावली पृथ्वीच्या पलीकडे पडलेली असते. त्याच्यानंतर हा समजा आपण चंद्र म्हणून पकडला आत्ता पुरता, ह्या डेमो पुरता, तर आपण बघूया की चंद्र पृथ्वीच्या पलीकडे आहे. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे एका रेषेत असतात. तर काय होतं की ही जी सावली आहे याला आपण गडद सावली किंवा दुसऱ्या इंग्लिशमध्ये अंब्रा असं म्हणतो. या अंब्रामध्ये जर का चंद्र आला तर टोटल लुनार इक्लिप्स किंवा खग्रास चंद्रग्रहण आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर चंद्राचा काही भाग जर का याच्यामध्ये आला आणि काही भाग याच्या पलीकडे असेल, ह्याच्या पलीकडेही सावली असते, त्याला आपण कधी कधी पेनम्रा असं म्हणतो. तर ती विरळ सावली असते, अंब्रा ही गडद सावली असते. तर त्याच्यामध्ये जेव्हा चंद्राचा काही भाग असतो आणि अंब्रामध्ये काही भाग असतो तेव्हा पार्शल लुनार इक्लिप्स आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर अजून एक प्रकारचं चंद्रग्रहण असतं, ते म्हणजे पेनम्ब्रल लुनार इक्लिप्स किंवा छायाकल्प चंद्रग्रहण. तर चंद्र अंब्रामध्ये न येता समजा पेनम्ब्रामध्ये पूर्णपणे असेल तर आपल्याला छायाकल्प चंद्रग्रहण किंवा पेनम्ब्रल लुनार इक्लिप्स बघायला मिळेल. त्याच्यानंतर इथपर्यंत आपण समजून घेतलं. अजून एक प्रश्न आहे, ग्रहण नक्की घडतं कधी? तर इथं तू स्क्रीन शेअर करणार होतास की आता गरज नाही? नाही मी करतो. तर ग्रहण नक्की कुठल्या दिवशी घडतं त्याबद्दल आपण थोडंसं समजून घेऊया. सूर्यग्रहण म्हणजे नक्की काय, ते का घडतं? चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय, ते का घडतं, हे आपण थोडंफार बघण्याचा प्रयत्न केला काही डेमोच्या आधार घेऊन. तर आता ह्याच्या थोडं पुढे जाऊया. सूर्यग्रहण जे आहे ते अमावस्येच्या दिवशी घडतं, हे आपण ऐकलेलं असतं, आणि चंद्रग्रहण जे आहे ते पौर्णिमेच्या दिवशी घडतं, हेही आपण ऐकलेलं असतं.
तर असं नक्की का घडतं हे आपण थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा याला आपण सूर्य मानून चालूया. हा जो ऑरेंज कलरचा गोळा तुम्हाला दिसतोय तो आता पृथ्वीचा आहे आणि त्याच्या बाजूला ही जी रिंग दिसते कार्डबोर्डची मी बनवलेली ती चंद्राची ऑर्बिट किंवा कक्षा आहे. या ऑर्बिट मध्ये चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो आणि हे सगळं लटांबर घेऊन पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. तर ही पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची जी कक्षा आहे त्याची पातळी असेल तर चंद्राची जी कक्षा आहे ती ह्या पातळीमध्ये नसून थोडीशी कललेली आहे, थोडीशी तिरकी आहे. ती एक विशिष्ट कोन त्याच्याशी करते. तर तो 5 अंशाचा कोन आहे. इथे मी तो थोडासा एक्झॅजरेट केलाय आपल्याला समजण्यासाठी. येते लक्षात तुमच्या? आता आपण अमावस्या आणि पौर्णिमा हेही थोडं समजून घेऊया. अमावस्येच्या दिवशी काय घडतं की चंद्र जो आहे तो पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असतो. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की हा जो दिवसाचा भाग आहे पृथ्वीचा तर तिथे चंद्र असतो. म्हणजेच अमावस्येला दिवसाच्या आकाशात चंद्र असतो, सूर्याबरोबरच तो असतो, सूर्याबरोबर उगवतो, सूर्याबरोबर मावळतो. पण प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण घडत नाही. याचं कारण असं की प्रत्येक अमावस्येला ते एका सरळ रेषेत नसतात. कधी तो थोडासा खाली असतो, कधी तो थोडासा वरती असतो. तर ते दोन्ही आकाशात आपल्याला दिवसाच्या असतात, परंतु एका सरळ रेषेत असतीलच असं नाही. जेव्हा एका सरळ रेषेत ते असतात तेव्हा ग्रहण बघायला मिळतं, सूर्यग्रहण आपल्याला पाहायला मिळतं. हे सगळ्यांच्या लक्षात आलंय. त्याच्यानंतर दुसरी स्थिती आपण ह्याला आपण इंग्लिशमध्ये न्यू मून असं पण म्हणतो, अमावस्येची स्थिती. त्यामुळे सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होतं, पण प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही. याचं कारण चंद्राची कललेली कक्षा. समजा ती त्याच पातळीत असती तर प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण आपल्याला बघायला मिळालं असतं, परंतु ते तसं नाही. दुसरी गोष्ट, पौर्णिमेला काय स्थिती असते ते आपण बघूया. पौर्णिमेला चंद्र हा या साईडला असतो, म्हणजे पलीकडच्या साईडला. तर आता इथे दिसू शकता मी जो रंगवलेला काळा भाग आहे तिथे रात्र असते. तर पौर्णिमेला चंद्र आपल्याला रात्रीच्या आकाशात दिसतो, कारण तो पलीकडे असतो. सूर्याचा प्रकाश त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि अख्खा चंद्र प्रकाशित झालेला आपल्याला रात्रीच्या आकाशात पाहायला मिळतो. आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण घडू शकतं, पण प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण घडत नाही. परत याचं कारण पण हेच आहे की चंद्र, सूर्य आणि पृथ्वी, म्हणजे चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे एका सरळ रेषेत ज्या पौर्णिमेला असतात त्याच पौर्णिमेला चंद्रग्रहण आपल्याला पाहायला मिळतं. तर अमावस्येला सूर्यग्रहण, पौर्णिमेला चंद्रग्रहण, इतकं आपण लक्षात घेऊया. आता मी परत माझं स्क्रीन शेअर करतोय, हे आपण थोडस आकृतीच्या संदर्भात पण बघूया आणि रिलेट करूया. इथे तुम्ही बघू शकता, इथे जी चंद्र खाली आहे त्यामुळे चंद्रग्रहण पाहता येत नाही, आणि इथे पण अमावस्या घडते परंतु सूर्यग्रहण आपल्याला पाहता येत नाही. तशी स्थिती इथे आहे की अमावस्या असली तरी आपल्याला सूर्यग्रहण पाहता येत नाही आणि पौर्णिमा असली तरी चंद्रग्रहण घडत नाही. ते जेव्हा एका सरळ रेषेत असतात तेव्हा अमावस्या घडली, त्या अमावस्येला सोलार इक्लिप्स होतं, म्हणजे सूर्याला चंद्र झाकतो, किंवा त्यावेळेच्या पौर्णिमेला चंद्रग्रहण होतं. हे या आकृतीवरनंही आपल्याला स्पष्ट होईल. जे डेमोच्या आधारे आपण बघितलं तेच आता या आकृतीमध्ये आपण पाहतो. पुढे जाऊया. गडद छाया आणि विरळ छाया हे जे आपण समजून घेतलं, तर इथे जी गडद छाया आपल्याला दिसते चंद्राची ती ही आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये अमरा असं म्हणतो, आणि त्याच्या बाजूची असते त्याला पेनम्रा असं म्हणतो. तसंच पृथ्वीची सुद्धा चंद्रावर गडद छाया किंवा विरळ छाया पडते. आपण सोप्या शब्दात त्याला म्हणूया अमरा किंवा पेनम्रा. आता ग्रहण कसं बघायचं याच्याकडे आपण थोडंसं येऊया. एक वॉर्निंग साइन आहे की वी मस्ट नेव्हर वॉच सोलार इक्लिप्स विथ नेकेड आईज. साध्या डोळ्यांनी सूर्यग्रहण कधीही बघू नये. चंद्रग्रहण आपण साध्या डोळ्यांनी सेफली बघू शकतो, त्याच्यामध्ये तितकासा प्रॉब्लेम काही नाही. पण सूर्यग्रहणात काय होतं की आपल्या डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. सूर्याचा थोडा जरी भाग मोकळा असेल तरी सुद्धा त्यातून जे अल्ट्राव्हायोलेट रेज येतात त्याद्वारे आपल्याला डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते.
मग सूर्यग्रहण आपल्याला पाहताच येत नाही का? तर असं नाही, सूर्यग्रहण पाहण्याच्याही काही सेफ म्हणजे सुरक्षित पद्धती आहेत, त्या आपण आता पाहूया. पहिल्या चित्रात तुम्ही बघू शकता सोलार फिल्टरचं एक गॉगल असतात, जे आपल्या नॉर्मल सनग्लासेस पेक्षा कितीतरी डार्क असतात. नॉर्मल सनग्लासेस मधनं सूर्यग्रहण बघू नये, तर त्याद्वारे आपल्याला सूर्यग्रहण पाहता येतं. त्याच्यानंतर ही सूर्यग्रहण बघण्याची डायरेक्ट मेथड आहे. बरेच सोलार गॉगल उपलब्ध असतात, त्यामधून आपण सूर्यग्रहण बघू शकतो. यामध्ये एक सांगावंसं वाटतं की हा जो फोटो तुम्ही पाहताय तो 26 डिसेंबरच्या ग्रहणाच्या आधी न्यासतर्फे आपण 2 शाळांमध्ये जे वर्कशॉप घेतले होते, तिथे जवळजवळ 30 शिक्षक त्या वर्कशॉप्स मध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या माध्यमातून आपण 2,500 पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो. तर काही गावातल्या शिक्षकांनी गावातल्या इतर गावकऱ्यांना पण ग्रहण दाखवलं 26 डिसेंबरचं. तर त्याचा हा फोटो आहे, त्यातलाच एका गावातला हा फोटो आहे. त्याच्यानंतर तसं नसेल तर आपण सूर्याचं वेगवेगळ्या पद्धतीने प्रोजेक्शन म्हणजे सूर्याचं जे बिंब आहे किंवा इमेज आहे ते एखाद्या स्क्रीनवर, मग भिंत म्हणा किंवा अशा एखाद्या स्क्रीनवर घेऊन सूर्यग्रहण पाहू शकतो. दुसऱ्या फोटोमध्ये तुम्ही जे बघताय तेही आपल्याकडे 26 डिसेंबरला जे सूर्यग्रहण झालं होतं त्याचे प्रतिबिंब घेतलंय. तुम्ही जे भिंतीवर इथे दिसतंय त्या सूर्यकोरी आहेत. जसं चंद्रकोर आपण बघतो रात्रीच्या आकाशात, तसं जेव्हा खंडग्रास सूर्यग्रहण घडतं तेव्हा अशी सूर्यकोर आपल्याला पाहायला मिळते, डिपेंडिंग ऑन की किती सूर्य झाकला जाणार आहे. तर हे कसं घडतं त्याच्यासाठी आपण एक मॉडेल पण बघणार आहोत, पण त्या अगोदर इतरही काही मेथड्स आपण बघूया. पिन होल मधनं सूर्याची इमेज घेऊन सुद्धा आपण ग्रहण पाहू शकतो. आता इथे जे आपण तिसऱ्या चित्रात बघू शकतो ते झाडाच्या पानांमधनं जे कवळसे पडतात, तर त्याची ती सूर्यबिंबच असतात, सूर्याच्या इमेजेस असतात. तर ग्रहण काळात सूर्याच्या अशा इमेजेस आपल्याला जमिनीवरती पाहायला मिळतात. त्याच्यानंतर हे जे चित्र आहे तिथे जाळीदार काहीतरी आपल्याकडे वस्तू असली, मग किचन मधला झारा असला तर त्याद्वारे किंवा चाळणी मधून सुद्धा सूर्याची इमेज जमिनीवर किंवा एखाद्या भिंतीवर घेऊन आपण ग्रहण बघू शकतो. ग्रहण लागलेलं नसताना ती इमेज गोल असते, गोल आपल्याला दिसते, आणि जेव्हा ग्रहण लागतं तेव्हा ज्या आकाराचं ग्रहण असेल त्या आकाराची ती इमेज आपल्याला दिसते. त्याच्यानंतर टेलिस्कोप ज्यांच्याकडे आहे, टेलिस्कोप द्वारे ही एखाद्या पडद्यावर आपण प्रोजेक्शन घेऊ शकतो आणि ग्रहण पाहू शकतो. पण पुन्हा एकदा सांगतो की साध्या डोळ्यांनी, नेकेड आईज नी आपण ग्रहण, सूर्यग्रहण कधीही शक्यतो बघू नये. शक्यतो नाही, कधीही बघूच नये, कारण की ते आपल्या डोळ्यांना धोकादायक आहे. इट इज हार्मफुल. आता मी माझा स्क्रीन थोडा स्टॉप करतोय. ह्या दुसऱ्या चित्रात जे आपण प्रतिबिंब सूर्याचं घेतलंय, इमेज घेतले, ती कशा पद्धतीने घेतले ते मी तुम्हाला थोडस दाखवणार आहे. माझ्या हातात जे आहे तो आहे बॉल मिरर प्रोजेक्टर. याला आपण बॉल मिरर प्रोजेक्टर असं म्हणतो. इथे मिरर लावलेला तुम्हाला दिसतोय आणि एका बॉल मध्ये बॉलला तो चिकटवलेला आहे. त्याच्यानंतर एका सेलोटेपच्या रिंगवर आपण तो ठेवतो, कुठेतरी सूर्यग्रहणाच्या वेळी ठेवतो, आणि सूर्यग्रहणाची जी इमेज आहे ती ह्या मिररद्वारे एखाद्या भिंतीवर ऍडजस्ट करतो. हा कसा बनवायचा आणि त्याच्याद्वारे ती कशी ऍडजस्ट करायची याच्या संबंधीचा एक व्हिडिओ आहे, ज्याची लिंक आपण नंतर शेअर करणार आहोत. मी या पीपीटी मध्ये पण शेअर करणार आहे आणि नंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पण शेअर करणार आहे. अतिशय बनवायला सोपा आहे आणि 21 तारखेच्या ग्रहणात हा घेऊन आपण रेडी राहू शकतो. जर का मान्सूननी साथ दिली तर आपल्याला सूर्यग्रहण पाहायला मिळेल, खंडग्रास सूर्यग्रहण. डोंबिवली आणि मुंबई किंवा महाराष्ट्रातून, उत्तर भारतातल्या काही भागातून आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळणार आहे. याच्या थोडं पुढे जाऊया. आपल्या मनात प्रश्न असतो, आतापर्यंत आपण बघितलं सोप्या शब्दात की ग्रहण कसं होतं, सूर्यग्रहण कसं होतं, चंद्रग्रहण कसं होतं, परंतु त्याच्याबद्दल अजून माहिती कुठे मिळेल, कुठून बघायचं, कुठून दिसणार आहे, कुठून त्याचं टायमिंग काय असणार आहे. तर यासाठी बरेच आपल्या मनात असे प्रश्न आहे. तर 21 जूनचं जे सूर्यग्रहण आहे ते आपल्याला भारतातून दिसणार आहे. तर त्यासंबंधी काही रिसोर्सेस आम्ही इथे दिलेले आहेत. नासा वेब पेज इक्लिप्स जे आहे त्याच्यावरही बरीच माहिती उपलब्ध आहे. 5000 वर्षात ग्रहण कधी होणार आहेत याचा
पूर्ण कॅटलॉग नासाच्या वेब पेजवर आहे, जो आपण एक्सप्लोर करू शकतो. झालेली ग्रहणं, येणारी ग्रहणं, सोलार इक्लिप्स, लुनार इक्लिप्स दोन्ही ते तिथे उपलब्ध आहे. थोडंसं आपण एक्सप्लोर करू शकतो. भारतात येणारं नेक्स्ट सूर्यग्रहण कधी असणार आहे हे आपण त्याच्यात बघू शकतो. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही एक्सप्लोर करून बघा. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. त्याच्यानंतर टाइम अँड डेट नावाची एक वेबसाईट आहे उपलब्ध. त्याच्यावरही ग्रहणाशी संबंधित बरेच रिसोर्सेस उपलब्ध आहेत जे आपण चेक करू शकतो. मग त्यात व्हिडिओ असतील किंवा इतरही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये टाइम आणि डेट ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मी जसं म्हटलं की बॉल मिरर प्रोजेक्टरचं जे मी तुम्हाला म्हटलो, तर तो कसा बनवायचा याविषयीचा जो व्हिडिओ आहे त्याची ही लिंक आहे. इथनं ती क्लिक करता येणार नाही. आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्यांना वेबिनार झाल्यानंतर शेअर करणार आहोत. त्याच्यानंतर आपण स्मार्टफोन वापरतो. स्मार्टफोन मध्ये एक ऍप आहे, आलोक मांडवगणे यांनी ते बनवलंय. अॅन्युलर सोलार इक्लिप्स असंच त्याचं नाव आहे. त्याचा मी स्क्रीन शेअर केलंय. प्ले स्टोअरवर फ्री उपलब्ध आहे. तर आपण सगळ्यांनी ते डाउनलोड करून ठेवू शकतो. मागच्या ग्रहणाची म्हणजे 26 डिसेंबरच्या ग्रहणाची ही यात माहिती होती आणि येणारं जे ग्रहण आहे 21 जूनचं त्याचीही याच्यात माहिती असणार आहे. युजर इंटरफेस मध्ये तुम्हाला दिसेल त्या ऍपच्याच की हा जो इथे लाल कलरचा आपल्याला पाहायला मिळतोय तो आहे अॅन्युलॅरिटीचा पट्टा, असं आपण त्याला म्हणूया. म्हणजे ह्या पट्ट्यांमधून आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण 21 तारखेला दिसणार आहे. थोडासा मी तो झूम इन केलेला आहे. राजस्थानचा काही भाग, हरियाणाचा काही भाग आणि उत्तराखंडचा काही भाग एवढ्या पट्ट्यातून आपल्याला ते कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. आपल्या लोकेशन वरनं कसं प्रकारचं दिसणार आहे ते आपण आता पाहूया. डोंबिवली मधनं पार्शल इक्लिप्स दिसणार आहे. तुम्ही त्या ऍपमध्ये कुठल्याही लोकेशनवर क्लिक केलं तर तुम्हाला ही सगळी माहिती येते. त्याच्यानंतर ग्रहण कधी चालू होणार आहे, किती वाजता चालू होणार आहे, त्याचे मॅक्झिमम फेज किती वाजता असणार आहे आणि ते किती वाजता संपणार आहे आणि मॅक्झिमम फेज मध्ये ते कशा प्रकारे दिसणार आहे, किती टक्के सूर्य झाकला जाईल, ही सगळी माहिती आपल्याला त्या ऍपमध्ये कुठल्याही लोकेशनसाठी मिळणार आहे. तुम्हाला समजा तुमच्या फ्रेंड्सना, रिलेटिव्हना समजा सांगायचं असेल ग्रहणाविषयी तर तुम्ही त्यांना या ऍप विषयी नक्की सांगू शकता. या स्लाइड वरती एकदा हायलाइट कर, ज्या म्हणजे दिवस आणि वेळ दिलेला आहे पण ते जे 10 वाजता सुरू होते आणि 13:29 येस, तर हायलाइट कर म्हणजे सकाळची वेळ, दुपारची वेळ. 21 जूनचं जे सूर्यग्रहण आहे, कंकणाकृती सूर्यग्रहण, अॅन्युलर सोलार इक्लिप्स, ते सकाळी 10:01 चालू होणार आहे. डोंबिवली लोकेशन साठी आहे. त्याच्यानंतर 11:38 वाजता त्याची मॅक्झिमम फेज असणार आहे. मॅक्झिमम फेज मध्ये साधारणतः 62% सूर्य झाकला जाईल, ते आपण या चित्रामध्ये पाहू शकतो. आणि 1:29 दुपारी 1:29 हे ग्रहण सुटणार आहे, म्हणजे लास्ट कॉन्टॅक्ट. चंद्र सूर्यावरनं पूर्णपणे बाजूला झालेला असेल. तर हा अतिशय एक रंजक नाट्य हे असतं. मान्सूननी साथ दिली तर हे आपण नक्की बघितलं पाहिजे. आम्हीही बऱ्याच गोष्टी घेऊन रेडी राहणार आहोत. 26 डिसेंबरला पण मान्सून होता, पण सुदैवाने डोंबिवलीत त्यावेळेला क्लिअर झालं आकाश आणि असं बऱ्याच ठिकाणी घडलं आणि आपल्याला सूर्यग्रहण दिसलं. बऱ्याच ठिकाणी नाही बघायला मिळालं, पण ते ठीक आहे. ही शेवटी नैसर्गिक घटना आहे. आपण रेडी राहू. सूर्यग्रहण बघण्यासारखा एक म्हणजे तो एक खूप छान अनुभव असतो. नेक्स्ट मला याविषयीच बोलायचंय की ग्रहण का बघावं. आपल्या मनात असा प्रश्न आहे की ग्रहण का पाहायला पाहिजे. आपण ग्रहण कसं घडतं, सूर्यग्रहण कसं घडतं, चंद्रग्रहण कसं घडतं याविषयी जाणून घेतलं सोप्या शब्दामध्ये. तर ग्रहण का बघावं याची काही कारण आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तो एक स्पेक्टॅक्युलर इव्हेंट असतो. अतिशय रंजक अशी ती घटना असते. त्यामुळे एन्जॉय करण्यासाठी, बघण्यासाठी ती आपण जसा एखादा सुंदर धबधबा आपण बघतो तशीच ही अतिशय नैसर्गिक घटना आहे. तर त्यामुळे ती आपण आपल्या आणि ती दुर्मिळ घटना आहे, नेहमीच ती घडते असं नाही. तर त्यामुळे आपण ती बघितली पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट तोच आहे की सोलार इक्लिप्सेस आर रेअर. एखाद्या लोकेशनवरनं ही घटना रेअर आहे. पूर्ण पृथ्वीचा विचार केला तर दरवर्षी साधारणतः 2 ते 5 सूर्यग्रहण घडत असतात. 2 तरी घडत असतात, परंतु एखाद्या लोकेशनसाठी ही रेअर घटना आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की ग्रहणाबद्दल आज आपल्याला बरीच माहिती आहे विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, परंतु ग्रहण ऑब्झर्व करताना किंवा ग्रहणाच्या वेळेला वैज्ञानिकांना बरेच
शोध लागलेले आहेत. बरीच माहिती त्यांना ग्रहणामुळे कळून आलेली आहे. टोटल सोलार इक्लिप्स मध्ये कोरोनाचा आपण अभ्यास करू शकतो. मगाशी मी तुम्हाला जे दाखवलं की सूर्याच्या बाह्य भागातलं ते वातावरण असतं, तप्त वायूंचा वातावरणाचा तो भाग आहे, त्याचा अभ्यास आपल्याला करता आला. त्याच्यामुळे हेलियम ह्या मूलद्रव्याचा शोध लागला. त्याच्यानंतर दुसरी एक महत्वाची घटना अशी सांगता येईल की 1919 मध्ये आईन्स्टाईनची जनरल रिलेटिव्हिटी थिअरी जी आहे, व्यापक सापेक्षतावाद असं मराठीत आपण त्याला म्हणतो, तर त्याचं कन्फर्मेशन करण्यासाठीचा जो एक्सपेरिमेंट आहे तो 1919 साली एडिंग्टन या सायंटिस्टने केला. ही एक महत्वाचा एक बेंचमार्क म्हणून विज्ञानाच्या प्रगतीत आहे. सो ग्रहण हे यासाठी पण महत्वाचं आहे. वैज्ञानिकांसाठी तर ती एक पर्वणी असतेच, पण आमचा आजचा मूळ उद्देश हा आहे की सामान्य माणसांपर्यंत सुद्धा हे पोहोचलं पाहिजे, सामान्य माणसांनी सुद्धा ते बघितलं पाहिजे, कारण एक तर ते एन्जॉयबल आहे. आणि चौथा पॉइंट महत्वाचा आहे की इक्लिप्स इज अन ऑपॉर्च्युनिटी टू प्रमोट सायंटिफिक टेम्पर अँड स्प्रेड अवेअरनेस इन पीपल. काही लोकांना आता ह्याच्यावर आपल्याला थोडंसं यायचंय वेबिनारच्या पुढच्या भागात. तर आपल्याला ग्रहणाविषयी बरेच प्रश्न पडतात. आता आपण पाहिलं की ग्रहण कसं घडतं, नेमकं काय घडतं, तो सावल्यांचा खेळ आहे, कोणतरी कोणाला तरी झाकतं, हे सगळं आता आपल्याला माहिती झालेलं आहे. पण जेव्हा आधीच्या काळात हे माहिती असण्याची फारशी शक्यता नव्हती, खूप आधीच्या काळात, तेव्हाही माणसांनी ग्रहण बघितलंच होतं. पण त्याला तेव्हाही प्रश्न पडले असतील की हे काय होतंय बाबा, अचानक असा सूर्याला चंद्र झाकतोय वगैरे, हे काय घडतंय. तर प्रत्येक संस्कृतींमध्ये म्हणजे अगदी भारत, चीन, युरोपीय या सगळ्या संस्कृतींमध्ये काही लिजंड्स आहेत, काही कथा आहेत त्यांच्या मायथॉलॉजीमध्ये. आपल्याकडे जसं आपण राहू आणि केतू हे दोन राक्षस आहेत असं मानून चालतो, खरं म्हणजे ते राक्षस नाही आहेत. दुसरी गोष्ट अशी की चीनमध्ये पण ड्रॅगन सूर्य किंवा चंद्राला गिळतो असं मान्यता होती खूप आधीपासून. तेव्हा काय होतं की त्यांना हे समजून येणे, त्या काळच्या माणसाला ग्रहण का होतंय हा प्रश्न तर नक्कीच पडला होता, पण ते समजून घेण्याची तेव्हा तंत्रज्ञान तेवढं उपलब्ध नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपापल्या कल्पना लढवून जे काही आहे तशी उत्तरं शोधली, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तीच सत्य मानून चालण्याचा प्रयत्न केला. त्याच्याशिवाय उपाय नव्हता. पण त्याच्यानंतर हळूहळू माणसाच्या लक्षात आलं की याच्याशी वेगवेगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत. ग्रहण काही कोणीतरी कोणाला तरी गिळल्यामुळे होत नाही, ते अतिशय रॅन्डम पद्धतीने होत नाही, त्यातही एक विशिष्ट पॅटर्न आहे. मग तो पॅटर्न का आहे असेही माणसाला प्रश्न पडले. मग तो शोधण्यासाठी बरीच आकाश निरीक्षणं केली. आता तुलनेने हे खूप सोपं आहे, तेव्हा खूप अवघड होतं. साधा आकाशाकडे निरीक्षण करायचं, नोंदी करायच्या खूप मोठ्या काळासाठी, हे तेव्हा खूप अवघड होतं. तरी माणसांनी ते हळूहळू केलं, शास्त्रज्ञांनी ते हळूहळू केलं. त्याच्यानंतर आपल्या अनेक पॅटर्न लक्षात आले. सो हा जो सगळा प्रवास आहे हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रवास आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. आपल्याला जे प्रश्न पडतात त्यांची उत्तरं मिळवण्याचा आपण प्रयत्न करतच असतो, परंतु वैज्ञानिक पातळीवर ते घासून पुसून घेणं, वैज्ञानिक कसोटीवर घासून घेणं, याची जेव्हा आपल्याला सवय लागते तेव्हा आपण असं म्हणतो की वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप व्हायला लागलेला आहे. तर ग्रहण हे एक निमित्त आहे, त्या दृष्टीने वैज्ञानिक दृष्टिकोनाचाही आपल्याला प्रमोट करता येतो. तर याच्यावरच तरी सुद्धा आपल्या मनात काही प्रश्न असतात की आपल्यावर काही वाईट परिणाम वगैरे होतो का. तर हे एक सुंदर कार्टून न्यासचा संकेत माइंडकर यांनी काढलंय. मगाशी आपण बघितलं की हा सावल्यांचा खेळ आहे. तर चित्रात डावीकडे दिसतंय की इतर दिवशी छत्रीच्या सावलीत आपण मोठ्या सुखात असतो किंवा घराच्या सावलीत एकदम सुखात असतो, एखाद्या डेरेदार वृक्षाच्या सावलीत असतो. पण इक्लिप्स म्हणजे ग्रहण काळात मात्र ती सावली आपल्याला त्रास देते किंवा प्रश्न विचारते. सगळ्यांना तसं नाही, आता अवेअरनेस पण वाढायला लागलेला आहे. सो हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. आता आपल्याला माहिती झालंय, जेव्हा माहिती नव्हतं तेव्हाची गोष्ट वेगळी होती, परंतु आता आपल्याला माहिती आहे की ही चंद्राची सावली आपल्यावर पडलेली असते. मग तेव्हा आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, तेव्हा आपण का बाहेर पडत नाही, असा एक प्रश्न आहे. म्हणजे आपण वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतोय. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला एक कार्टून इथे दाखवायचं, हेही संकेत माइंडकरनीच काढलेलं आहे की ग्रहण काळात पाणी फेकून द्यायचं तेव्हा आपल्या घरात असलेला, असा बऱ्याच ठिकाणी समज आहे प्रचलित, अजूनही आहे ग्रामीण भागात वगैरे किंवा काही भारताच्या भागात. पण आपण हा विचार करत नाही. उजव्या साईडला चित्रात तुम्ही बघू शकता की पाणी फेकून नवीन भरलं जातं, पण जिथून नवीन भरलं जातं ती विहीर असेल, पाण्याची टाकी असेल, नदी असेल, धरण असेल, हे तर ग्रहणातच होतं त्या दिवशी. मग तिथलं पाणी दूषित होत नाही का,
हा एक प्रश्न आहे. हे प्रश्न सगळे आपल्यालाही पडले पाहिजेत किंवा आपल्याला ते पडायला लागले तर त्याला आपण न दाबता त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. सो ग्रहण हे एक निमित्त आहे, त्या निमित्ताने हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण जोपासायला सुरुवात करू शकतो. त्यानंतर आता याच्यानंतर आमच्यातले आम्ही जसं ग्रहण पाहिलं तसं आमच्यातलीच एक मुलगी आहे स्नेहल, आमची एक मैत्रीण आहे स्नेहल देवकर पाठक. ती 26 डिसेंबरला अॅन्युलॅरिटीचा जो बेल्ट होता साऊथ इंडियामध्ये तिथे जाऊन ते ग्रहण बघून आली होती. तिच्यातही अशीच उत्सुकता होती, तर तिचा जो अनुभव आहे तो आपण पाहणार आहोत. पण त्याआधी मला थँक्स म्हणायचंय नवनिर्मिती नावाच्या संस्थेचे डॉक्टर विवेक मॉन्टेरियो आणि एंटायर नवनिर्मिती टीम, सर्व नवनिर्मिती टीम. आपण जी नॅनो सोलार सिस्टीम बघितली आणि बॉल मिरर प्रोजेक्टर, ही विवेक सर आणि नवनिर्मिती टीमची आयडिया आहे. त्यांनी ती सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे की ग्रहण बघा तुम्ही आणि ग्रहणाचा आनंद घ्या यासाठी. त्याच्यानंतर आपण या वेबिनारमध्ये ज्या इमेजेस पाहिल्या त्या नासाच्या वेबपेज वरनं आणि timeanddate.com वरनं आणि जसं मी म्हटलं की अॅन्युलर सोलार इक्लिप्स हे जे ऍप आहे त्यातनं घेतलेल्या होत्या. शेवटी स्नेहलला हँडओव्हर करण्यापूर्वी मला एवढंच सांगायचंय की डू नॉट बी अफ्रेड, एन्जॉय द इक्लिप्स हा मेसेज द्यायचा आहे. तर याच्यानंतर मी स्नेहलला सांगतो की तिने तिचा अनुभव शेअर करावा. स्नेहल. येस, थँक्यू सो मच केतन. तर आपल्याला सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, एकूणच ग्रहणाविषयी आणि या सावल्यांच्या खेळाविषयी माहिती मिळालेली आहे. तर हीच सगळी उत्सुकता आणि हे ग्रहण किती सुंदर आहे आणि हे बघण्याची ओढ आणि इच्छा, त्याच्यामुळे मी ठरवलं की मला हे ग्रहण बघायला जायचंय. तर आपण 6 महिने थोडंसं मागे जाऊया आणि 26 डिसेंबरचं ग्रहण मी कशा पद्धतीने बघायला गेले, तर माझ्यासोबत तुमचा एक छोटासा प्रवास आपण करूया. तुम्ही 2 मिनिटं द्या, मी स्क्रीन शेअर करते. पीपीटी विजिबल आहे का? ओके. तो 26 डिसेंबर 2019 दिवस ठरला होता, वेळ ठरली होती. तुझं हे ऑफ कर ना, म्यूट आहे. सो दिवस ठरला होता, वेळ ठरली होती. आता मला प्रश्न होता की मी जाऊ कुठे, कारण साऊथचा बेल्ट एवढा मोठा होता, तर मला ठिकाण ठरवायचं होतं. बरं, असं ठरलेलं की मी ही ट्रिप एकटी करेन आणि शक्यतो अशा ठिकाणी जाईन जिथे इतर लोक गर्दी करणार नाहीत आणि मी जिथे जाईन तिथल्या लोकांसाठी पण हे ग्रहण दाखवायचा माझा प्रयत्न असेल. तर जसं केतनने शेअर केलं, तर टाइम अँड डेट वरनं मी ही इमेज घेतलीये आणि मी बघितलं की हा साऊथचा असा असा बेल्ट आहे, त्याला थोडंसं झूम करूया आणि आपलं ठिकाण ठरवूया. तर लक्षात आलं की कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमधनं हे ग्रहण व्यवस्थित दिसणार आहे. कोइंबतूर हा स्पॉट इथे दिसतोय, तर म्हटलं की कोइंबतूर जरा बरं वाटतंय, आपण त्याच्या जवळपास कुठेतरी जाऊया, पण अगदी सिटी नको आणि अगदी उटीही नको. म्हणून मी याच्या मधला मार्ग काढला आणि माझं ठिकाण ठरलं कुन्नूर. हे पण एक हिल स्टेशन आहे, उटीपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आणि तिथे कमी लोक येतील असा साधारण मला अंदाज होता. तर माझं कुन्नूर हे ठिकाण अगदी ठरलं आणि मी त्या प्रवासाला निघाले. माझा पहिला स्टॉप होता ऍक्च्युली बेंगलोर. आता काही कुठेही जायचं म्हटलं की आपलं बॅकपॅकिंग नेहमीच आपल्या बरोबर असतं. तर यावेळेसचं माझं बॅकपॅकिंग हे जनरली सगळं ग्रहणाचं साहित्य होतं. तर केतन, श्रद्धा, सोनल, ही नॅशची सगळी मंडळी, नील, या लोकांच्या अनुभवांनी आणि ह्यातनं मला जे काही इन्स्ट्रुमेंट्स किंवा साहित्य, मॉडेल्स माहिती होते, ते मी सगळे तयार केले, त्याची सगळी माहिती घेतली आणि म्हटलं की याचा उपयोग आपण ग्रहण बघण्यासाठी आणि दाखवण्यासाठी करू. तर असा हा एक टेलिस्कोप जो नवनिर्मितीमध्ये तुम्हालाही सहज मिळू शकेल, तर नॅनो टेलिस्कोप घेऊन मी जाणार होते. त्याचबरोबर केतनने आता जे दाखवलं ते बॉल मिरर आणि बाजूला अजून एक तुम्हाला मिरर दिसतोय, तर हा एक मिरर घेऊन ऍक्टिव्हिटी करायचं असं सगळं मी ठरवून गेले होते. बरं, डिसेंबर महिना असल्यामुळे माझ्या डोक्यात अजिबात शंका नव्हती की काही ढग येतील किंवा काय. सो माझा प्रवास एकदम सुखाचा आणि छान असा चालू होता. उटीची बस, माझा पहिला स्टॉप बेंगलोर होता, तर बेंगलोरवरनं उटीची पहाटेची बस मी घेतली आणि छानपैकी 8 तासाच्या प्रवासानंतर बंदीपूर नॅशनल अभयारण्याच्या रस्त्याने मस्तपैकी मी उटीला जाऊन पोहोचले.
उटी कसं असेल याचं मी काही इमॅजिनेशन केलं होतं, पण त्याच्या व्यतिरिक्त मला हे असं बघायला मिळालं. म्हणजे मला हे उटी वाटलं नाही पहिल्यांदी. फक्त इकडे तुम्ही बघितलं तर उंच झाडं दिसतायत. तर देवदार, पाईन हे सगळे वृक्ष असल्यामुळे तुमच्याही लक्षात येईल की येस, हे उटी आहे. तर तिथे मी पोहोचले, पण बॅकग्राऊंड जर बघितलं तर या ढगांनी मला तिथेच निराश करायला सुरुवात केली, की आता माझं उद्या काय होणार. मी बरोबर ख्रिसमसच्या दिवशी उटीमध्ये होते आणि मी निराश होते, की बाबा मला आता हे इतक्या लांब आलंय, पण ग्रहण दिसेल की नाही दिसणार. माझा उटीला मी त्या बसमधनं उतरले आणि कुन्नूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. तर मला अजूनच निराशा, निराशा, ढगाळ वातावरण बाहेर आणि आत असं सगळं सुरू झालं होतं. तर हे सगळं धुकं आणि ढग हे माझ्या बरोबरीनेच तिथे चालत होते. प्लॅन बीचा मी विचार करायला तेव्हाच सुरुवात केली, की समजा हे असंच राहिलं, तर आपल्याला 2.5 तासांचा प्रवास करून कोइंबतूरला पहाटे 4 वाजता निघावं लागेल. सो दॅट 8 वाजता जे ग्रहण सुरू होणार आहे, ते आपल्याला बघता येईल. तर डोक्यात ती चक्र पण चालू झाली होती. हॉटेलमध्ये पोहोचले. हा साधारण 6-6:30चा फोटो आहे. पोहोचल्यानंतर आराम करून जरा विचार वगैरे करून सगळं झालं होतं. आणि म्हटलं की आता हे काही सुधारणार नाहीये. तर म्हटलं की काय करूया? मग मी दर अर्धा तासाने, 15 मिनिटांनी वेदर प्रेडिक्शन्स चेक करत होते आणि ठरवत होते की काय केलं पाहिजे. तेवढ्यात मला एक मेसेज आला की कुन्नूरलाच काही जण महाराष्ट्रातले सुद्धा आलेले आहेत. सो यू कॅन टॉक टू देम आणि बघ ठरव काय ते लोकं करतात त्यानुसार. सो मी 2 नंबर फिरवले. पहिला नंबर कोणी उचललाच नाही. दुसरा नंबर दीप्ती सुतार नावाच्या मुलीचा होता आणि तिने उचलला. साधारण मी 7:30ला तिला पहिला फोन केलेला आणि तिला म्हटलं, की "जर तुम्ही जाणार असाल कुठे तर प्लीज मला पण माहिती द्या. मी येईन तुमच्याबरोबर." आणि त्यांची फॅमिली होती. तर झालं असं, की ती तेव्हा म्हणजे ती त्याच्यानंतर उटीला जाणार होती. म्हणजे पुन्हा अर्धा तास वरती आणि तिकडे जाऊन निरीक्षणं करणार होती, की काय होऊ शकतं. मग मी म्हटलं, की "ठीक आहे, मला फोन कर." तर तिने 9, 9:30, 10 वाजेपर्यंत तर मला काही फोन आला नाही. माझा डिनर झाला. धाकधूक, धाकधूक सगळी चालू होती. आणि रात्री 11, 11:30ला तिचा मेसेज आला, "डेस्टिनेशन फिक्स्ड उटी. उद्या सकाळी 6ला आम्ही निघणार आहोत. तू पण रेडी राहा." आणि आय वॉज थोडासा रिलॅक्स्ड, की बाबा ठीक आहे, काही नाही तर ह्यांना थोडी माहिती तरी आहे आणि हे म्हणतायत तर शाश्वती आहे की दिसेल. पहाटे 4, 4:30ला उठून मी तयार होते, की काय होईल आणि आय वॉज अमेज्ड. कारण पहाटे-पहाटे माझ्या हॉटेल समोरचा व्ह्यू इतका सुंदर आणि क्लिअर होता आणि मला आशा अजून वाढल्या, की येस हे छान दिसतंय. मी जरा कोइंबतूर प्रेडिक्शन चेक केलं आणि माझ्या लक्षात आलं, की कोइंबतूरला ढगाळ वातावरण आहे. तर मी अजूनच खुश झाले होते. आणि येस, ती मला भेटली आणि आम्ही उटीच्या दिशेने प्रवास सुरू केला. तिथलंच काय अजून अजून क्लिअर होत होतं. ढग आमच्या खाली होते आणि वरती आकाश एकदम क्लिअर. आम्ही ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणाचं नाव आहे RAC म्हणजे रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी सेंटर किंवा रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स सेंटर. TIFR ची ही एक ब्रँच आहे आणि इथे वैज्ञानिक रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीवरचे प्रयोग निरीक्षणं करत असतात. तुम्हाला मागे हा जो भाग दिसतोय ही मोठी भारतातली सगळ्यात मोठी एक दुर्बीण आहे. यातल्या बारीक-बारीक तारा तुम्हाला दिसणार नाहीत, पण ही वाटीच्या, बाउलच्या आकाराची अशी एक दुर्बीण आहे. तिची माहिती तुम्ही नंतर गुगल करून पण मिळवू शकता किंवा आपण बोलू शकतो नंतर. तर येस, या RACने आमचं स्वागत केलं आणि तिथे पहिल्यांदाच म्युझिक सुरू झालेलं ताल पिक्चरचं. सो मला तिथे अजून मजा वाटली, की खगोल मंडळ, ताल पिक्चरचं म्युझिक बॅकग्राऊंडला वाजतंय आणि हा तंबू छानपैकी तिथे बांधलेला आहे. कशासाठी? तर प्रोजेक्शन देण्यासाठी. एक लाईव्ह प्रोजेक्शन जेणेकरून सगळ्यांना कोणाकडे चष्मे आहेत, कोणाकडे नाहीयेत, ते सगळेजण इथे ते प्रोजेक्शनच्या मदतीने एक्लिप्स बघू शकतील. आम्ही साधारण हे 7:30ला तिथे पोहोचून सगळं बघत होतो आणि त्या लोकांनी मस्त तयारी केलेली होती. खगोल मंडळाचे काही लोकं, ही मध्ये दिसतीये ती दीप्ती आणि त्यांची फॅमिली ज्यांच्याबरोबर मी होते. अ, या तरुणी तुम्हाला दिसतायत दोघी जणी या खगोल मंडळाच्या आल्या होत्या. इथे एक छान आमचे दोस्त बसलेले आहेत खगोल मंडळाचे. सो असे वेगवेगळ्या वयांचे लोकं तिथे आलेले होते. आणि खूप सारे ॲस्ट्रॉनॉमी लव्हर्स आणि वैज्ञानिक तिथे त्यांचे त्यांचे सेटअप घेऊन ऑलरेडी तयार होते. ते 2-3 दिवसापासनं अँगल काय असावा, कसं शूटिंग करता येईल, ह्या सगळ्याची तयारी त्यांची चालू होती. इथे आम्हाला एंट्री नव्हती. काही अशा पण गोष्टी केलेल्या केतनने सांगितलं त्याप्रमाणे पिन होल्स, पण पिन होल्सची एक वेगळी आयडिया, की त्यांनी तो जो RACचा जो मोठा टेलिस्कोप आहे, त्याचं चित्र काढून त्याला होल्स केले होते आणि त्याचं प्रोजेक्शन ते घेणार होते. एका सरांनी भारताचा नकाशा जिथनं हे एक्लिप्स दिसणार होतं, त्याचं चित्र काढलं आणि त्याला नंतर छिद्र पाडून त्याचं प्रोजेक्शन ते घेणार होते.
बॉल मिरर तुम्हाला दिसतंय की एक मोठा म्हणजे प्रोजेक्शन किती मोठ्या प्रमाणात करावं लागेल या दृष्टीने ना खगोल मंडळाने आणि RSCने खूपच छान इन्स्ट्रुमेंट्स मॉडेल्स इथे आणले होते. त्यामुळे माझं असं झालं की आता एवढं सगळं असताना मी माझं साहित्य बाहेर काढण्यात काही अर्थ नाहीये. सो मी हे सगळं एन्जॉय करत होते, लोकांशी बोलत होते, वैज्ञानिकांशी चर्चा करायला मिळते का बघत होते. तर आम्ही तयार झालो. 8 साधारण वाजले होते. आमची ही छोटी दोस्त तयार झाली. सगळ्यांनी आपापल्या जागा फिक्स केल्या कारण पुढचे 3 तास हा खेळ चालणार होता. तर आम्ही आपापले जागा फिक्स करून ठेवत होतो की कुठून बघूया आणि ग्रहणाला सुरुवात झाली. तिथे अनाउन्सर्स होते, ते सांगत होते की आत्ता सुरू होईल, मग सुरू होईल आणि शेवटी तो क्षण जो आम्ही खूप छान वाट बघत होतो त्याला सुरुवात झालेली होती. 8:08 साधारण ग्रहण दिसायला सुरुवात झाली. मग आम्ही टेलिस्कोप लावले होते, तर आम्ही तिकडे जाऊन जरा अजून वेगळ्या प्रकारे निरीक्षण करूया असं मधल्या 10-10, 15-15 मिनिटात आमचा असा वेळ जात होता आणि मग आम्ही जाऊन या ठिकाणाचे फोटो काढत होतो. बरं, इथे ही मुलगी दिसतेय, ही विज्ञान प्रसारकडनं आलेली मीडिया टीमची मुलगी होती. तर त्याचा किस्सा थोडा पुढे येईलच. पण खूप जण तिथे होते आणि सगळे वेडे लोक साधारण तिथे आलेले होते. असा एक समज साऊथ इंडियामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी कदाचित प्रचलित आहे की ग्रहणामध्ये खाऊ नये आणि तिथे मग सायंटिस्टने अनाउन्स केलं की येस लेट अस हॅव अ ब्रेकफास्ट विथ एक्लिप्स आणि हे तुम्ही हॅशटॅग करा आणि फेसबुकवर पण टाका वगैरे वगैरे. सो वी एन्जॉयड इट. उटीची प्रसिद्ध बर्फी आहे, हिचं नाव आहे वर्की आणि ती मीही खाल्ली आणि मी ठणठणीत आहे. सो पुरावा आहे की खाल्ल्यानंतर काही होत नाही शक्यतो. असेही काही उद्योग केले कारण माझ्याकडे कॅमेरा नव्हता, तर मी दुसऱ्यांच्या कॅमेऱ्यातनं हे कसं दिसतं हे बघून त्याचा फोटो घेण्याचा हा एक प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला दिसतंय की इथे साधारण एक्लिप्स चालू आहे ते दिसतंय. ग्रहण अॅन्युलॅरिटीकडे जात होतं. त्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो सगळेच जण. आता सूर्याची कोर दिसायला लागली होती. अनाउन्स केलं गेलं की आता तुमचे डोळे हे फक्त आकाशाकडे लागलेले असू देत. आणि फायनली आम्हाला ती अॅन्युलॅरिटी, तो क्षण मिळाला आणि आम्ही सगळेजण वाव, ऑसम, ओहो असे सगळेजण ओरडत होतो आणि टाळ्या वाजवत होतो. आणि हे बघून मग ह्याचे फोटो काढा, आकाशाकडे पण बघा आणि सगळं असं मजा तिकडे चालू होती. थोडंसं अंधारलं होतं. तुम्हाला दिसतंय की मगाशी जो प्रकाश होता त्याच्यापेक्षा आत्ता दिसणारा प्रकाश हा थोडा डल आहे. मी एकाच कॅमेऱ्यातनं फोटो काढलेत त्यामुळे साधारण ते लक्षात येऊ शकतं. दीप्ती माझ्याबरोबर जी होती तिच्या नवऱ्याने हा फोटो काढलेला आहे. त्यांच्याकडे सगळा सेटअप होता. सो फिल्टर थ्रू काढलेला हा त्या दिवशीचा फोटो आहे मंगेशचा. बरेच लोक ही ऍक्टिव्हिटी घेत असतात की जेव्हा तुम्हाला चंद्र सूर्यासमोरून पास होताना दिसतो तेव्हा ती सावली जी ज्या प्रकारे दिसते त्याची चित्र काढा. तर ही मुलगी आणि मी आम्ही दोघी जण मिळून ही ऍक्टिव्हिटी करत होतो आणि आमची निरीक्षणं साधारण आमच्या समोर साधारण होती. इथे तुम्हाला दिसतंय की इथे अॅन्युलॅरिटी 9:27 आम्हाला दिसली आणि 9:30 साधारण ते सुटायला पुन्हा सुरुवात झाली होती. पिनहोल्सचं इथे तुम्हाला इमेज दिसतीये. अजय तलवार म्हणून जे आहेत त्याच्यातनं घेतलेलं या इमेजेस आहेत. हा जो पट्टा आहे साऊथ इंडियाचा, इकडनं पूर्ण हा पाथ आपल्याला दिसू शकतो. येस, तर अॅन्युलॅरिटी झालेली आहे. आता आपण चर्चा करूया का? सगळे सायंटिस्ट प्रश्नोत्तर करायला ओपन होते. सागर स्कूल नावाचं तिथे एक शाळा आहे, तिथले एक सर आले होते. तर हे सगळे जण मिळून या ग्रहणाची उत्सुकता अशी म्हणजे माझी उत्सुकता, त्यांची उत्सुकता मिळून तिथे खूप आनंददायी वातावरण सगळं होतं आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. जेव्हा एक्लिप्स आता सुटणार आहे, पूर्ण होणार आहे, त्यावेळेसचा हा फोटो आहे. साधारण त्यांनी पुन्हा एकदा अनाउन्स केलं की आता हा शेवट होतोय, चंद्र आता पूर्ण निघून जाणार आहे सूर्यासमोरून, तर हा क्षण पण मिस करू नका. जर स्टार्टिंग बघितलं तर एंड पण पूर्ण बघूया. आणि असं म्हणून हा एक फोटो त्यांनी नंतर घेतलेला. येस, आता एक्लिप्स तर संपलं. तुम्ही उटीला आलेला आहात, वेलकम टू उटी. आणि मग लोकनृत्याचा आनंद का नको घ्यायला? सो लोकनृत्याचा आनंद आम्ही त्या दिवशी घेतला. हे तिथले ट्रायबल डान्स आहेत. हे सगळे लोक, ते सागर स्कूल आणि इतर पण आहेत, आम्ही यांना जॉईन झालो. तर एक विविधतेत एकतावालं वातावरण साधारण तिथे होतं आणि खूप मजा आली. पण याच्यानंतर काय? एक्लिप्स संपलं, मग पुढे त्याच्यानंतर पण एक गंमत झाली. मी जे म्हटलं तुम्हाला की तिथे मीडिया पर्सन आली होती, तर तिने कव्हर केलेली न्यूज. India saw the annular solar eclipse on 26th December 2019. Never look at the sun directly, as it can seriously damage your eyes. To view the eclipse, you should always use certified solar filters. Alternatively, projection methods like pinhole camera and ball mirror can also be used to watch the reflection of the sun on a surface. येस,
तर तुम्हाला दिसलं असेल की त्याच्यामध्ये जी मुलगी दाखवली होती ती मी होते. तर असेही काही फायदे त्याच्यामधनं पॅरलली झालेत आणि मला मजा आली ऍक्च्युली त्याच्यामध्ये सुद्धा. 6 जूनच्या सायन्स मॉनिटरवर ही न्यूज कव्हर केलेली आहे. ऍक्च्युली ती 21 जूनच्या इक्लिप्सची माहिती देण्यासाठी कव्हर झालेली न्यूज आहे. इथे तुम्हाला दिसतंय अॅन्युलर सोलार इक्लिप्स 21 जून हा जो पट्टा आहे तो दाखवला गेला आहे की साधारण कुठनं ते दिसणार आहे. केतनने तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. बरेच लोक या भागात जाणार आहेत. इथे सिरसा हरियाणामधलं एक छोटं शहर आहे आणि तिथनं क्लिअर दिसण्याचे चान्सेस आहेत, किंवा इकडे जाणार आहेत जिथे श्री गंगानगर आणि सुरतगड नावाचं एक छोटंसं शहर आहे त्या ठिकाणी. आता ही माहिती मला कुठनं मिळाली, तर हे मध्ये जे दिसत आहेत त्यांचं नाव आहे अजय तलवार आणि त्यांनी फेसबुकवर त्यांच्या पेजवर ही खूप सारी माहिती की इथनं बघाल तर असं दिसेल, तिथनं बघाल तर असं दिसेल. तर उटीला ते होते आणि उटीला गेल्यामुळे माझे जे फायदे झालेत त्याच्यामध्ये मला असे खूप ज्येष्ठ आणि मस्त मित्र मिळाले आणि ते खूप माहिती शेअर करण्यासाठी खूप ओपन आहेत आणि त्यांना तुम्ही काही शंका विचारू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे ते एक हौशी फोटोग्राफर आहेत, पण त्यांना नाईट फोटोग्राफर, नाईट स्काय फोटोग्राफर म्हणूनच ओळखलं जातं. तर तुम्ही बघू शकता की म्हणजे त्यांनी जी फोटोग्राफी केली आहे तर त्यांच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हे सगळे व्हिडिओज किंवा फोटोज त्यांचे बघू शकता. मी रिक्वेस्ट करेन सगळ्यांना की ही जी लिंक आहे ती तुम्हाला व्हॉट्सअपवर दिली जाईल, तर ती लिंक तुम्ही बघा, सबस्क्राईब करा. कारण 21 जूनला जे एक्लिप्स होणार आहे तर हे सर सिरसाला जाणार आहेत आणि तिकडनं लाईव्ह त्याचं प्रक्षेपण आपल्याला बघता येईल. कारण कोविडमुळे आणि काही अडचणींमुळे आपल्याला तिकडे जाता येणं शक्य नाहीये. प्लस महाराष्ट्रातलं वातावरण लक्षात घेतलं तर ते दिसेल की नाही आपल्याला माहिती नाही. तर आपण याचा आनंद व्हर्च्युअली घेऊ शकतो. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि त्या सरांनी जे 26 डिसेंबरला कव्हर केलेलं एक्लिप्स आहे ते साधारण असं आहे. याच्यावरनं लक्षात येईल की लोक म्हणजे स्पेशल इन्स्ट्रुमेंट्स घेऊन जातात आणि अशा प्रकारची एक वंडरफुल फोटोग्राफी आपल्याला बघायला मिळू शकते. तर थँक्यू ज्यांनी मला ही उत्सुकता ताणवली, म्हणजे नॅस ट्रस्ट ही जी उत्सुकता आहे ती माझी ताणून धरली आणि नंतर उटीमुळे माझं ते शक्य झालं. दीप्ती सुतार आणि फॅमिली ज्यांच्यामुळे मी उटीला जाऊ शकले वगैरे वगैरे. सो हे सगळं अमेझिंग होतं. तर तुम्हीही ग्रहण बघा, त्याचा आनंद घ्या. थँक्यू सो मच. थँक्स नेहा. माझा आवाज ऐकू येतोय सगळ्यांना व्यवस्थित? थम्सअप करा स्नेहल, श्रद्धा. हो, ऐकू येतोय. ओके, थँक्यू. सो थँक्स केतन, थँक्स स्नेहल. खूपच जबरदस्त तुमचं डेमॉन्स्ट्रेशन पण झाले आणि स्नेहलचे अनुभव आणि तिचे फोटोग्राफ उटीला तिने बघितलेले तर जबरदस्त होते. आणि अजय तलवारांचं पण आपण आभार मानले पाहिजेत की ते इतके सुंदर फोटोग्राफी करतात. मला खात्री आहे की या प्रेझेंटेशन नंतर आपल्यामधले भरपूर जण जिथे आहेत तिथनं जर वातावरण चांगलं असेल तर 21 जूनचं ग्रहण नक्की बघण्याचा प्रयत्न करतील. आपण आता प्रश्नोत्तराच्या सेशनला जाणार आहोत, पण त्याच्या आधी आपण एक नवीन प्रकार करून बघणार आहोत. आपण एक पोल घेणार आहोत इथे. पोल माझी कलिग आहे श्रद्धा नॅस ट्रस्टच्या अकाउंटवरनं, ती तो पोल होस्ट करेल. या पोल मध्ये होणार असं आहे की तुमच्या प्रत्येकाच्या स्क्रीनवरती 3 प्रश्न दिसतील आणि प्रत्येक प्रश्नाचे काही ऑप्शन दिसतील आणि तुम्हाला त्या तिन्ही प्रश्नांचे ऑप्शन स्क्रीनवरती तुमचा कर्सर नेऊन किंवा टच स्क्रीन असेल तर बोट नेऊन त्याच्यातला जो ऑप्शन तुमचा योग्य आहे, जो तुम्हाला वाटतोय, तो क्लिक करा आणि मग त्या पोलचा रिझल्ट लगेच आम्हाला मिळेल आणि आम्ही तुम्हाला लगेच 2 मिनिटात तो दाखवणार पण आहोत की तो रिझल्ट काय असणार आहे. बरोबर श्रद्धा? हो, श्रीरंग पोल लॉन्च कर प्लीज. येस, प्लीज लॉन्च द पोल. तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवरती पोल दिसत असेल. प्रत्येकाने त्या प्रश्नांचं 3 प्रश्न आहेत, त्याचं उत्तर सिलेक्ट करा जे तुम्हाला वाटते योग्य ते आणि खाली सबमिट म्हणून दिसत आहे त्या सबमिट वरती क्लिक करा. हे फक्त 30 सेकंद घेतील तुम्हाला या 3 प्रश्नांची उत्तर द्यायला पोलवरनं. तुम्ही जर बघितलं की या पोलच्या माध्यमातून आम्हाला फीडबॅक पण मिळणार आहे की आमचं वेबिनार कसं झालं आणि याच्यामध्ये अजून काय सुधारणा करता येईल.
ओके, पोल संपलेला आहे. श्रद्धा नाही मी चालू आहे अजून अजून? काही लोक उत्तर देत आहेत, तर एक काही सेकंद अजून एक 20 लोकांचं बाकी आहे. तर झालं की मी बोलेन. 78 लोक आहेत आता वेबिनार मध्ये. याचा अर्थ जवळजवळ 50 ते 60 लोकांनी पोलचे उत्तर दिलेले. सगळेजण प्रेझेंटेशन चांगलं झालं, डेमॉन्स्ट्रेशन चांगलं झालं हे सांगतायत. सर्वांना धन्यवाद. पण जाऊ नका, थांबा, अजून क्वेश्चन आन्सर सेशन आहे. 10-15 मिनिटं आपण अजून प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. काही जणांनी खूप इंटरेस्टिंग प्रश्न ग्रुपवरती पण विचारलेत आणि पर्सनल चॅट वरती पण विचारलेत. पोल विषयी एक जण म्हणतायत की तिसऱ्या प्रश्नाला आय वॉज टोटली इम्प्रेस्ड हे सांगायचं होतं, पण तो ऑप्शन नसल्यामुळे चॅट वरती लिहिलंय. थँक्यू अक्षता. ओके मी आता पोल एंड करतो. ओके, काही लोकांचे राहिलेत, मे बी त्यांना टेक्निकल काही प्रॉब्लेम असतील. हरकत पण ठीक आहे, हरकत नाही. जवळजवळ 88% लोकांनी वोटिंग केलंय. पोलचा रिझल्ट लगेच सांगणार आहे की आम्ही क्वेश्चन आन्सर सुरू करू? कसंही आपण तुला आता हवं असेल तर लगेच करू. केतन, तू काय सुचवतोयस? पोलचे रिझल्ट आपण व्हॉट्सअप ग्रुपवर टाकूयात. आपण ओके. स्क्रीनशॉट्स घेतोय. ठीक आहे, थँक्यू. ओके, आपण प्रश्नोत्तराकडे जाऊ, पण सर्वांना आता अनम्यूट केलं जाईल. पण त्याच्या आधी जे प्रश्न ऑलरेडी चॅट वरती आलेले आहेत त्यावरती आपण बोलूया. केतन, तू अनम्यूट कर. अनम्यूट आहे. ओके, सो पहिला फारच इंटरेस्टिंग वाटणारा जो मला प्रश्न वाटला, जो फारच इंटरेस्टिंग, तो नारायणीने विचारलेला आहे. तिने विचारलेलं आहे की स्पेस स्टेशन मधून पण ग्रहण दिसतं का? ओके, आपण जसं बघितलं की ग्रहण दिसणं म्हणजे चंद्रामुळे सूर्य झाकला जाणं हे त्यांचं स्थान याच्यावर अवलंबून असतं, त्यांच्यामधली अंतर याच्यावर अवलंबून असतं. तर स्पेस स्टेशन आपल्याला माहिती आहे की पृथ्वीपासून काही अंतरावर अवकाशामध्ये असतं. जर ते अशा ठिकाणी असेल की चंद्र त्याच्यामध्ये असेल आणि सूर्य झाकला जाईल, तर स्पेस स्टेशन मधनं सुद्धा आपल्याला सोलार इक्लिप्स पाहता येईल, दिसू शकतो, नक्कीच दिसू शकतो. स्नेहा वगळ हिने विचारलेला आहे की सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहिले तर त्रास होतो, पण असं इतर दिवशी पण पाळायचा का नियम? इतर दिवसांबद्दल काय? खूप चांगला प्रश्न आहे. सूर्याकडे आपण कधीही बघू शकत नाही उघड्या डोळ्यांनी. याचं कारण असं की त्यातनं जो सूर्याकडून आपल्याकडे जी प्रकाश किरण येतात त्याच्यामध्ये फक्त दृश्य प्रकाश म्हणजे विजिबल लाईट नसतो, तर हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन सुद्धा असतं, जे आपल्या डोळ्यांचा पडदा जो आहे रेटिना त्याला डॅमेज करू शकतं. आणि त्यावेळेला आपल्याला कळत सुद्धा नाही, कारण त्यावेळेला दुखत नाही. नंतर आपली व्हिजनचं काही स्पॉट किंवा एंटायर व्हिजन जाण्याचा हे करू शकतो. काय असतं की सूर्याकडे जास्ती आपण टक लावून एरवी बघू शकत नाही, सो ती शक्यता थोडीशी कमी असते. याचं कारण असं की रिफ्लेक्स ऍक्शनमुळे अचानक डोळे बंद होतात, तरी सुद्धा धोका टळत नाही. त्यामुळे कधीही सूर्याकडे आपण डायरेक्ट डोळ्यांनी बघू नये. ग्रहण काळात ते कधीतरी पॉसिबल आहे असं आपल्याला वाटतं, पण तरी सुद्धा आपण त्याच्याकडे डायरेक्ट डोळ्यांनी बघू नये, असं एक हे आपण पाळलं पाहिजे. सूर्यास्त आणि सूर्योदय ह्या वेळेला थोडा वेळ आपण सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो, जे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे अगदी सूर्यास्ताच्या वेळी आणि अगदी सूर्योदयाच्या वेळी त्यावेळेला काही विशेष आपल्याला प्रॉब्लेम नसतो, परंतु एरवी आपण सूर्याकडे साध्या डोळ्यांनी कधीही बघू नये. आणि अजून एक मला असं सांगायचंय की ज्यांच्याकडे सोलार गॉगल्स असतात, सोलार गॉगल्सद्वारे आपण जेव्हा ग्रहण पाहतो तेव्हाही सलग बराच काळ आपण ग्रहण पाहायचं नसतं. म्हणजे एक मिनिटं, 1.5 मिनिटं, 2 मिनिटं बघायचं, मग परत काढून दुसरीकडे नजर वळवायची. अशा पद्धतीने आपल्याला ते करायला पाहिजे. त्यामुळे आपल्या डोळ्यांना काही त्रास होणार नाही याची आपल्याला शाश्वती मिळते. सो तो धोका आहे. परत काही जण म्हणतील की सगळ्यांना सुद्धा असं नाही, पण तरी सुद्धा धोका हा आहे. म्हणजे इतर दिवशी सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी आपण बघू शकत नाही, त्याच्यामुळे आपली रेटिना नक्कीच ध्यान. ह्याला अनुषंगून एक प्रश्न चॅट वरती आलेला आहे, त्याला उत्तर दे की सोलार गॉगल्स जर हवे असतील तर कसे मिळू शकतात?
सोलार गॉगल्स मॅन्युफॅक्चरर्स भारतामध्ये आहेत. आम्ही जे सोलार गॉगल्स वापरले ते नवनिर्मितीने बनवलेले होते, जे TIFR नी सर्टिफाय केलेले गॉगल्स आहेत, ज्याच्यातून आपल्याला सेफली सूर्यग्रहण पाहता येतं. 26 डिसेंबरच्या वेळी आम्ही ते वापरले होते, पण सध्या लॉकडाऊन चालू असल्यामुळे तितकं मला एक्सप्लोअर करता आलेलं नाही. आपण बघूया, आणि ह्याच्याविषयी मला काही इन्फॉर्मेशन मिळाली सध्या तर मी ती व्हॉट्सअप ग्रुपवर टाकेन. दुसरं असं की ऑनलाईन पण तुम्ही थोडा एक्सप्लोर करून पहा सोलार गॉगल्स कुठे सध्या उपलब्ध आहे. लॉकडाऊनमुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, कारण की त्याचं डिस्ट्रीब्युशन आणि ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचवायचे हा थोडासा प्रश्न आहे. परंतु काही ठिकाणी ऑनलाईन डिलिव्हरी चालू आहे, सो ऑनलाईन काही Amazon सारख्या ठिकाणी आपल्याला कदाचित मिळू शकतात. याच्यावर आपण व्हॉट्सअप ग्रुपवर मी तुम्हाला माहिती देईन, थोडीशी अजून माहिती. आता याला धरूनच एकाने विचारलंय की मग साध्या गॉगलने बघितलं तर चालेल का? तर अर्थातच नाही. तुम्ही सोलर फिल्टर शिवाय दुसरं कुठलंच साधा चष्मा, गॉगल किती महागड्या कंपनीचा, किती महागडा असला, रेबॅनचा जरी असला, कुठल्याही कंपनीचा असला तरी वापरायचा नाही. ही एकदम कठोर सूचना आहे सगळ्यांसाठी. केतन, प्रश्न असा आहे मग की जर सोलार गॉगल जर आपल्याला अवेलेबल होणार नसतील कदाचित या लॉकडाऊनमुळे, तर मग जसे अर्थात तू ज्या वेगवेगळ्या मेथड्स दाखवल्या त्या मेथड्सने आपण ग्रहण बघू शकतो. त्याच्यामध्ये एक दाखवली बॉल अँड मिरर प्रोजेक्टर. तर ते बरेच जण विचारतायत, तू पुन्हा एकदा रिपीट कर की त्याचा व्हिडिओ आपण शेअर करणार आहोत. बॉल मिरर प्रोजेक्टर ही डॉक्टर विवेक मॉन्टेरियोची आयडिया आहे, आणि ती एकदम एक्सलंट आयडिया आहे. त्याद्वारे आपण सूर्याची जी इमेज आहे ती भिंत म्हणा किंवा अशा ठिकाणी आपण घेतो त्याला जोडलेल्या आरशाद्वारे. त्याच्याशी संबंधित जो व्हिडिओ आहे त्याची जी मी लिंक वेबिनार मध्ये दाखवली होती, तिथे तुम्हाला ती क्लिक करता आली नाही. आपल्या वेबिनारचे जे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या सर्व ग्रुपमध्ये आम्ही त्या व्हिडिओची लिंक शेअर करणार आहोत. युट्यूबवरचा तो व्हिडिओ आहे, त्याच्यात तो कसा बनवायचा, त्याद्वारे कसं सेट करायचा आणि कसं सूर्याचं प्रतिबिंब मिळवायचं. एरवी पण तुम्ही हे टेस्ट करून बघू शकता, ज्या काळात ग्रहण नाही, ग्रहणाच्या आधी त्यावेळेला सूर्याचा पूर्ण गोल इमेज आपल्याला भिंतीवर किंवा ज्या स्क्रीनवर तुम्ही घ्याल ती बघायला मिळते. स्क्रीन साधारणतः एक शुभ्र असावा किंवा म्हणजे फिकट रंगाचा असावा. त्याच्यानंतर त्या ग्रहणाच्या काळाचे ग्रहणाचा जसा सूर्याचा भाग झाकला गेलेला आहे तसं आपल्याला त्या आपल्या ज्या पडद्यावर आहे, मग तो भिंत असेल किंवा जे काही असेल त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळतं. सो ते घेऊन आपण तयार राहूया. अतिशय बनवायला सोपा आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा. मी सगळ्यांना असं म्हणेन की तुम्ही तो व्हिडिओ जरूर बघा. अतिशय सोपं आहे बनवायला. बॉल जरी अवेलेबल नसेल तरी इतर काही गोष्टी ज्या नेहमी मिळणार आहेत त्या वापरून तो कसा बनवायचा याविषयी तो आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे. ओके. बरेचसे प्रश्न आता या संदर्भात येत आहेत जे मला वाटतं की विचारले पाहिजेत, कारण काही बघण्याच्या संदर्भातले आहेत. काही लोक विचारतायत की मग जुनी एक्सरे फिल्म वापरली तरी चालते, असं काही ठिकाणी वाचले, ते बरोबर आहे का? काही जण विचारतायत की लोकल लेवल, जसे डॉक्टर अजय महाजन लातूरवरनं जॉईन झालेले, ते विचारतायत की लोकल लेवलवरती आपल्यालाच आपलं सोलर फिल्टर बनवता येईल का? लोकल लेवलवरती बऱ्याच गोष्टी वापरून सोलार फिल्टर किंवा तसं आपण हे करू शकतो, पण तो टेस्ट करून बघता येणार नाही आपल्याला. याच्यासाठी काही ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट लागतात की तो सेफ आहे की नाही. सूर्याकडून येणारा जो प्रकाश आहे त्यातला अल्ट्राव्हायोलेट किरण, जे अल्ट्राव्हायोलेट किरण असतात ते फिल्टर करण्यासाठी तो सेफ आहे की नाही ह्याच्यावर पण सायंटिस्ट मध्ये थोडंसं आहे, पण परंतु त्याची काही लिमिट आहे. मला असं म्हणायचं आहे की एक्सरे फिल्म ज्या आहेत वापरलेल्या त्या आपण ग्रहण बघण्यासाठी वापरू नये, कारण की त्या बाबतीत पण धोका संभवतो. त्याच्यातही प्रॉब्लेम असं असतात की काही ठिकाणी त्या जिथे एक्सपोज झालेल्या असतात तिथनं लाईट, प्रखर लाईट किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईट पास होण्याची शक्यता असतेच. त्यामुळे धोका जो आहे तो त्याच्यात टळलेला नसतो. त्यानंतर वेल्डिंग ग्लास बद्दल पण सांगितलं जातं, पण ती वेल्डिंग ग्लास टिंटेड असते, म्हणजे गडद केलेली असते. परंतु गडद केलेली असली तरी काही ठिकाणी सूक्ष्म जागा असू शकतात की जिथनं लाईट पसरू शकतो. तर ह्या काही गोष्टी आहेत आणि हे टेस्ट करण्याचा आपल्याला एकदम सोपा काही मार्ग नाहीये. त्यामुळे नक्की तो सेफ आहे किंवा नाही हे आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे बेटर हे आहे की सर्टिफाय केलेले जे लॅब मध्ये टेस्ट केलेले सोलार गॉगल्स असतात, सोलार फिल्म पासून ते बनवले जातात, तेच आपण शक्यतो वापरावे. आणि ते उपलब्ध नसतील तर प्रोजेक्शनच्या जशा मी मेथड सांगितल्या, बॉल मिरर प्रोजेक्टरही त्यात आहे. बॉल मिरर प्रोजेक्टर तुमच्याकडे नसेल, छोटासा आरसा असेल तर त्याद्वारे तुम्ही करू शकता. बॉल मिरर प्रोजेक्टर पण बनवायला सोपा आहे, त्याद्वारे ते आपण बघू शकतो. किंवा ते काहीच करायचं नसेल तर नुसतं
कार्डबोर्ड मोठा घेऊन त्याला आपण मध्ये एक पिन होल पाडलं, म्हणजे अगदी छोटं सूक्ष्म होल, त्याच्यामधून सूर्याची इमेज जी आहे ती आपण घेऊ शकतो, भिंतीवर म्हणा जमिनीवर म्हणा, कारण याची मॅक्झिमम फेज ही साधारणतः नूनच्या जवळ आहे, त्यामुळे ते वरती असं डोक्यावरती साधारणतः आपल्याला डोक्यापासून थोडं असं बघायला मिळणार आहे. सो ह्या काही गोष्टी करू शकतो. सो अजय महाजन सरांना हे आहे की तुम्हालाही सर काही शेअर करायचं असेल तर तुम्ही शेअर करू शकता. ओके, तरी अजूनही लोक विचारतायत की मग पाण्याच्या भांड्यात बघितलं तर चालेल का, काचेतनं बघितलं तर चालेल का. माझ्या मते आपण एकदम इथे फायनली असं सांगायला पाहिजे की सर्टिफाईड सोलार गॉगल्सच्या व्यतिरिक्त किंवा प्रोजेक्शन मेथड व्यतिरिक्त कोणीही त्याच्यातनं कुठल्याच दुसऱ्या साधनातनं बघण्याचा प्रयत्न करू नये. आता आपण पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. पुढचे प्रश्न थोडेसे गैरसमज, अंधश्रद्धा या संदर्भात आहे. बरेच जण चॅट वरती आता विचारतायत की काही खाऊ नये असं म्हणतात, त्याच्यानंतर बाहेर पडू नये म्हणतात, काहीतरी रेज येतात, विशिष्ट रेज येतात, या काळात काही विशिष्ट रेजचं प्रमाण वाढतं. तर हे जे सगळ्या गोष्टी आहेत, किंवा आंघोळ करणं, भाजी न कापणं किंवा शिळे पदार्थ होणं वगैरे, ते या सगळ्या गोष्टीला काही सायंटिफिक बेस आहे का या सगळ्या अंधश्रद्धाच आहे? यावर मी असं उत्तर देईन की ग्रहण का होतं ते आताच आपल्या वेबिनार मध्ये आपण पाहिलेलं आहे. या ज्या सगळ्या समजुती आहेत त्या फार आधीपासून समाजात रुजलेल्या आहेत. तर मगाशी मी वेबिनार मध्येही उल्लेख केला की ग्रहण हे तर माणसाने फारच पूर्वी बघितलं होतं, हजार वर्षांपूर्वी बघितलं होतं. तेव्हा त्याला प्रश्न पडले होते, त्याची त्यांनी उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केला. ते समज हे तो खरे मानून चालला. त्याच्यानंतर ते समज समाजात प्रचलित झाले, एकाने दुसऱ्याला सांगितले, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितले, असे ते प्रचलित झाले. आणि तेव्हा आपण असं म्हणू शकत नाही की त्या काळात त्या माणसाने हे काय केलं म्हणून, कारण की त्याची जी समजूत होती त्याप्रमाणे त्यांनी उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केला. ती उत्तरं खरी आहेत की नाहीत हे समजून घेणं किंवा टेस्ट करणं, हा जो वैज्ञानिक अप्रोच आहे किंवा सायंटिफिक अप्रोच आहे तो त्या काळात त्याला करणं शक्य नव्हतं, कारण की तशी साधनं उपलब्ध नव्हती. हळूहळू सगळं आपल्याला कळत गेलं. तर आता खाऊ नये वगैरे ह्या गोष्टी आपण म्हणतो, तर ह्याच्यात बरेच काही प्रश्न, जसं स्नेहल म्हणली की ग्रहण आता जे पाहतात, तर ग्रहणाच्या ठिकाणी बऱ्याच वेळा असं म्हटलं करतो आम्ही की ग्रहणात खायचं म्हणजे एखादं बिस्किट वगैरे खायचं. तर मी ज्या ग्रहण बघितलेत आतापर्यंत सूर्यग्रहण, तेव्हा इव्हन 26 डिसेंबरला आम्ही सुद्धा प्रत्येकाने ग्रहण काळात बिस्किट खाण्याचा हे केला होता उपक्रम. तर काही तसं झालं नाही, कारण आमच्या मनात ते प्रश्न होते आणि आम्ही त्याच्याबद्दल ठाम होतो. तर तुमच्या मनात हे प्रश्न पडणं साहजिक आहे. त्याच्यानंतर दुसरं असं की आपण बघितलं की सावल्यांचा हा खेळ आहे. तर चंद्राची सावली आपल्यावर पडते, रेडिएशन साठी पण म्हटलं जातं. तर एक लक्षात घेऊया की रेडिएशन आपल्याला मिळण्याचा एक महत्वाचा स्रोत म्हणजे सूर्य, आणि ह्या काळात तो झाकला जातो. आणि असं असताना हे भलतं दूषित रेडिएशन कुठून येईल हा प्रश्न आहे. मी काही विधान करत नाहीये, अशा तऱ्हेचे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा आणि ह्याची उत्तरं मनातल्या मनात मिळवण्याचा प्रयत्न करा. मग तुम्हाला अनेक अजून प्रश्न पडतील. प्रश्न पडणं चांगलं आहे. बेसिकली वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आम्ही म्हणतो की प्रमोट करायचं आहे. त्याचं हेच आहे की प्रश्न आपल्याला पडले पाहिजे अशा तऱ्हेचे. जसं मगाशी पाण्याबद्दल मी सांगितलं, मग धरण ग्रहणात नसतं का? जिथनं आपल्याला पाणी पुरवठा होतो, नदीतनं पाणी पुरवठा होतो, विहिरीत नव्हतं, ती ग्रहणात नसते का? ती ग्रहणातच असते त्या दिवशी, आणि पण तिथलं पाणी मात्र आपण भरून घेतो. आता ग्रामीण पातळीवर पण बऱ्याच ठिकाणी हा अवेअरनेस वाढायला लागलाय, शहरातही वाढायला लागलाय, लोकांना हे प्रश्न पडायला लागलेत. दुसरं असं की ग्रहणात बाहेर पडू नये असंही एक म्हटलं जायचं. पण आता आपल्याला लक्षात येतं की सुट्टीचा दिवस नसेल, पुढचा रविवार आहे म्हणून ठीक आहे सुट्टी आणि लॉकडाऊन चालू आहे म्हणून, पण सुट्टी नसेल तर आपल्याला कामावर जावंच लागतं, आपण ते टाळू शकत नाही. तर त्यामुळे ह्या काही गोष्टी आपण पाळणं हळूहळू बंद केलं किंवा त्या आपल्याला कळल्या. ग्रहणाच्या बाबतीत अजून काही गोष्टी पाळल्या जातात, त्याच्या बाबतीत लोकांच्या मनात प्रश्न पडणं गरजेचं आहे. मी तुम्हाला असं सांगणं की तुम्ही या पाळू नका म्हणजे मी काहीतरी जबरदस्ती केल्यासारखं आहे. मला जे माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार असं मला वाटतं. ओके, आता थोडस आपण फिजिक्स वरती जाऊया, म्हणजे त्याच्या जॉमेट्रीकडे पुन्हा जाऊया. काही प्रश्न त्या संदर्भातले. तर एक भावे सरांचा प्रश्न आहे. भावे सर म्हणतात की म्हणजे सूर्यग्रहण हा सावल्यांचा खेळ नाही, पण चंद्रग्रहण म्हणजे सावल्यांचा खेळ आहे. हे विधान बरोबर आहे का?
ह्या प्रश्नाला मी वेबिनार मध्ये पण एक करून दाखवलं होतं, कारण मध्ये मी तो बघितला चॅटवरती प्रश्न. आता परत एक छोटस एक हे करून दाखवतो, एक 30 सेकंदात. हा समजा आपला सूर्य आहे जसं मी म्हटलं, त्याच्यानंतर ही आहे पृथ्वी आणि हा आपल्याला चंद्र असं म्हणूया. तर सूर्यग्रहणात काय होतं की चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्यग्रहण आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे चंद्रामुळे सूर्याचा प्रकाश अडवला जातो. तोही सावल्यांचाच खेळ आहे. त्याच्यासाठी पण एक गोष्ट आपण करून बघूया. चंद्राची सावली शंकू आकारातच पडते. पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तिथनं आपल्याला सोलार लाईट ब्लॉक झालेला दिसतो, सूर्यप्रकाश, तिथनं आपल्याला ते ग्रहण दिसतं. हे आपण लक्षात घेऊया. त्यामुळे हाही सावल्यांचाच खेळ आहे. आणि ह्या उलट केतन इथे थांब, इथे या डेमोच्या वेळेस, कारण भावे सरांनी पुन्हा तोच प्रश्न फिरवून पण विचारलेला आहे वेगळ्या प्रकारे. ओके, सूर्यग्रहणाला आपल्याला चंद्र दिसतो पण चंद्रग्रहणाला मात्र आपल्याला सावली दिसते, हे विधान बरोबर आहे? मला प्रश्न नीट कळला नाही सर. सूर्यग्रहणाला आपल्याला त्यांनाच विचारू दे. होस्ट त्यांना अनम्यूट करू शकाल? श्रद्धा, त्यांचा ऑडिओ डिस्कनेक्ट झालाय. हो. तो प्रश्न असा आहे का की सूर्यग्रहणात सूर्य पूर्णपणे झाकला जातो आणि चंद्रग्रहणात मात्र गडद रंगात आपल्याला दिसतो? तर त्याचं उत्तर आपण देऊ शकतो. याचं कारण असं आहे की पृथ्वीच्या सावलीत जरी चंद्र असला तरी याचं कारण आहे वातावरण, पृथ्वीचं वातावरण आणि धूळ वातावरणातली. त्यामुळे काय होतं की सूर्याकडनं जो येणारा प्रकाश आहे जो सरळ पृथ्वीच्या रेषेत आहे तो अडवला जातो, पृथ्वीची सावली पडते. परंतु वातावरणातनं सूर्याचा काही प्रकाश हा परावर्तित होतो, अपवर्तित होतो. भावे सर, तुमचा प्रश्न परत एकदा. भावे सर, एकदा प्रश्न परत विचारा. मी विचारतो. एक लेमॅन म्हणून कधी कधी मला प्रश्न पडतो, ठीक आहे, म्हणजे हा खेळ सावल्यांचा आपण म्हणतो. तर जेव्हा मी पृथ्वीवरून सूर्यग्रहण बघतो, ठीक आहे, तर मला जे दिसतं म्हणजे सूर्य झाकला गेलेला सूर्य म्हणजे चंद्र, बरोबर आहे, ऍक्च्युअल चंद्र. बरोबर आहे, त्यांचा दृश्य साईज बरोबर. हा, म्हणजे मला जे दिसतं ग्रहण ते म्हणजे चंद्र आहे ऍक्च्युअली. ठीक आहे, बरोबर आहे. आता मी जेव्हा चंद्रग्रहण बघतो तेव्हा मला जे दिसतं ते माझी सावली असते, असं माझं परसेप्शन आहे. पृथ्वीची सावली. बरोबर आहे, पृथ्वीच्या सावलीत चंद्र असतो, पृथ्वीच्या सावलीत चंद्र असतो. हा, म्हणजे थोडक्यात म्हणजे माझ्या डोळ्याला सामान्य माणूस म्हणून सूर्यग्रहणाच्या वेळी तुम्ही चंद्रच बघता आणि चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र असतो. माझ्या डोळ्याला सामान्य माणूस म्हणून मी जेव्हा चंद्रग्रहण बघतो तेव्हा सूर्यग्रहणाच्या वेळी मी चंद्र बघतो आणि चंद्रग्रहणाच्या मी माझी सावली बघतो. हा, सावली बघ असं म्हणू शकतो, कमी झालेला प्रकाश आपण बघतो. पण तरी दोन्ही सावल्यांचाच खेळ आहे. दोन्ही सावल्यांचाच खेळ आहे. फिरवून कसंही विधान केलं तरी तो सावल्यांचाच खेळ आहे. म्हणून म्हटलं ग्रहणाबाबतीत दोन गोष्टी म्हटल्या जातात की ह्याच्यामुळे हा झाकला जातो असं एक विधान केलं, आणि दुसरं की ह्याच्या सावलीत हा येतो, डिपेंडिंग ऑन जे. मला पण क्लिअर होत नव्हतं. हे सावल्यांचा खेळ आहे, पण सूर्यग्रहणाच्या वेळी माझ्यावर सावली असते, चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्रावर सावली असते. बरोबर, एक्झॅक्टली. हा, बस मला एवढंच फक्त विचारायचं. येस. याच्याच संदर्भात डेमॉन्स्ट्रेशनची कदाचित गरज पडेल. गार्गीचा प्रश्न आहे आणि मला पर्सनल चॅट वरती विचारलं एकदम की ते इंटरसेक्टिंग पॉइंट जे तू म्हटलास की चंद्राची अक्ष प्रतल कललेला आहे आणि ते दर पौर्णिमेला किंवा अमावस्येला एका सरळ रेषेत येत नाही, काही विशिष्ट वेळेलाच येतात. तर ते जरा सांगशील का पुन्हा एकदा? आणि गार्गीचा जो स्पेसिफिक प्रश्न आहे तो यालाच धरून थोडाशा दुर्मिळतेच्या संदर्भातला पण आहे. तो आहे की जर 2 पॉइंट मध्ये जर हे ग्रहण होतंय तर मग ग्रहणाची म्हणजे आपण असं का म्हणतो की हे खूपच रेअर आहे? माझ्या मते ते तुझे प्रतलाचा जो डेमो आहे त्याला जर असं तुझ्या सूर्याभोवती फिरवून दाखवलं तर लक्षात येईल. तो डेमो मी पुन्हा करतो, गार्गीच्या प्रश्नाचंही उत्तर देतो. त्यात थोडं अजून एक मला ऍड करावं लागेल. आपण तो डेमो पुन्हा एकदा करून बघूया. जसं मी म्हटलं की हा पृथ्वीचा गोल आहे, ती काळी बाजू जी रंगवली ती रात्र समजण्यासाठी मी रंगवली. ही जी रिंग आपल्याला दिसते ही चंद्राची कक्षा आहे. वरून पण मी तुम्हाला दाखवतो, ही चंद्राची कक्षा आहे. ओके, तर पृथ्वी जी आहे तिच्या भोवती चंद्र ह्या कक्षेमध्ये फिरतो आणि हे सगळं लटांबर घेऊन पृथ्वी सूर्याभोवती सुद्धा फिरते.
हे लक्षात येतंय तुमच्या. परंतु चंद्राची जी कक्षा आहे ती पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची जी कक्षा आहे म्हणजे आडवी असं आपण आत्ता धरून चालू, त्याच्याशी काही कोन केलेली आहे, म्हणजे ती साधारणतः अशी तिरकी आहे. ओके, हा कोन मी थोडासा एक्झॅजरेट केलाय आपल्याला समजण्यासाठी, तो खरं म्हणजे 5 अंशाचा कोन आहे. हे तुमच्या लक्षात येत आहे. तर अमावस्येच्या चंद्र फिरत असतो, अमावस्येच्या वेळेला चंद्र हा इथे येतो ह्या पॉइंटला, परंतु तो एका सरळ रेषेत येत नाही. त्याच्यानंतर पृथ्वी फिरत फिरत समजा ह्या बाजूला आली, तर तेव्हा काय होतं की हे जे 2 इंटरसेक्शन पॉइंट दिसत आहेत तुम्हाला, हे एक्झॅक्टली पृथ्वीच्या फिरण्याच्या पातळीवरच आहे. म्हणजे चंद्राची फिरण्याची कक्षा आणि पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची जी कक्षेची पातळी आहे त्याचे हे 2 छेदनबिंदू आहेत. तर ह्या छेदनबिंदू, हे छेदनबिंदू जेव्हा सूर्यासमोर असे येतात त्यावेळेला समजा अमावस्या झाली तर चंद्र इथे असतो म्हणजे माझ्या साईडला, तर त्यावेळेला आपल्याला सूर्यग्रहण पाहायला मिळतं. आणि त्यावेळेला पौर्णिमा झाली तर आपल्याला चंद्रग्रहण पाहायला मिळतं. ह्या बिंदूच्या जवळ चंद्र असला पाहिजे, ह्या बिंदूच्या किंवा ह्या बिंदूच्या. हे जे इंटरसेक्शन पॉइंट आहेत ह्यालाच मराठीत राहू आणि केतू असं म्हणतात, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला नोड्स असं म्हणतो, असेंडिंग नोड आणि डिसेंडिंग नोड. तर ह्याच्यामुळे प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण घडत नाही, प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण घडत नाही. परंतु ह्यातच अजून एक, हे समजलंय का, हे क्लिअर वाटतंय का? होय होय होय. तर हे जे थोडंसं लोकांना पण मेहनत घ्यावी लागेल, डोक्यावरती जोर द्यावा लागेल हे व्हिज्युअलाइज करायला, थोडं जास्त क्लिअर होईल. कारण आता वेबिनार चालू असल्यामुळे थोडी अडचण आहे. खरं म्हणजे हे सेशन प्रत्यक्षात घेणं चांगलं आहे, त्यावेळेला व्यवस्थित जास्ती समजतं, पण थोडंसं समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. तर लक्षात आलंय तुमच्या की या छेदनबिंदूवर जेव्हा चंद्र असतो मग तो मागे असेल म्हणजे पौर्णिमेची स्थिती असेल, सूर्यापासून दूर असेल म्हणजे पलीकडे असेल तेव्हा चंद्रग्रहण होण्याची शक्यता असते, आणि इकडे असेल म्हणजे ह्याच्या जवळ. परत हे लक्षात घेऊया की एक्झॅक्ट त्या बिंदूवर असं नाही, चंद्र हा शेवटी गोळा आहे, स्फिअर आहे, त्यामुळे त्या बिंदू जवळचा काही प्रदेश असतो की तिथे तेव्हा तो असतो तेव्हा ग्रहण होण्याची शक्यता असते. आणि त्यालाच मराठीत राहू आणि केतू असं म्हणतात. ते काही कुठले राक्षस नाहीत, ते 2 बिंदू आहेत त्याच्यामुळेच. आणि ह्या ज्या सगळ्या गती आहेत त्या रेग्युलर आहेत, रिपीटिंग आहेत, पिरियॉडिक आहेत, त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने ग्रहणं पाहता येतात. आता गार्गीचा जो स्पेसिफिक प्रश्न आहे त्याचं उत्तर देताना मी असं म्हणेन की रेअर आपण थोडं थोडक्यात, आपल्याकडे शेवटचे 2 प्रश्न घेऊन वेबिनार. रेअर अशासाठी आहे गार्गी की पूर्ण पृथ्वीचा आपण विचार केला तर वर्षातून साधारणतः 2 ते 5 वेळा सूर्यग्रहण होण्याची शक्यता असते कुठे ना कुठेतरी, पण एका लोकेशनला ते दिसणं ही रेअर गोष्ट आहे. आणि त्यात सुद्धा खग्रास किंवा म्हणजे टोटल किंवा अॅन्युलर दिसणं ही जास्ती रेअर गोष्ट आहे त्या लोकेशनसाठी, त्यामुळे आपण त्याला रेअर असं म्हणतो. परंतु पृथ्वीचा अख्खा विचार केला तर सूर्यग्रहण वर्षातनं 2दा होतात, चंद्रग्रहणही तशी होत असतात. ओके, थँक्स केतन. आता अचानक प्रश्न खूप यायला लागले त्यामुळे मी काही जास्तीत जास्त त्याची व्हरायटी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. एकाने प्रश्न असा विचारलेला आहे याच्याशी जॉमेट्रीशी संबंधित की ग्रहणाची रेअरिटी किंवा ग्रहण कधी होणार, कुठनं दिसणार याचा, आणि पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा जो कललेला अक्ष आहे 23.5 डिग्रीचा त्याचा संबंध आहे. अद्वैत गोखलेचा प्रश्न आहे. त्याचा संबंध असतो ग्रहण होणार की नाही याच्याशी नाही, पण कुठून म्हणजे पृथ्वीवरच्या कुठल्या भागातनं ते दिसणार हे कॅल्क्युलेट करताना त्या कललेल्या अक्षाचाही आपल्याला विचार करावा लागतो. कारण ग्रहणं जी होतात त्याच्यात सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांची एकमेकांशी रिलेटिव्ह जी पोझिशन असते ती तर असतेच, परंतु त्यावेळेला समोर कुठला भाग असणार, पृथ्वीवरचा कुठला भाग समोर असणार हे ठरवताना त्या कललेल्या अक्षाचाही आपल्याला विचार करावा लागतो. काही जण आता विचारायला लागलेत की हे सगळं कॅल्क्युलेशन कसं चालतं, पण मीच उत्तर देतो की हे खूप कॉम्प्लेक्स गणित आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा विचार केला जातो. मी फक्त पुन्हा एकदा रिपीट करेन की नंतर ग्रुपमध्ये केतनने दाखवलेलं प्रेझेंटेशन शेअर होणार आहे, त्याच्यात जी टाइम अँड डेटची वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही तुमच्या भागात पुढचं ग्रहण कधी दिसणार आहे, मागचं ग्रहण कधी झालं हे स्वतःच खेळू शकतात त्याच्यातले ऑप्शन्स बदलून. आणि त्याची जॉमेट्री अजून समजून घ्यायची असेल तर नासाचे रिसोर्सेस आहेत. काही प्रश्न असतील तर मला त्यांनी व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट केला तरी हरकत नाही. हो, त्या ग्रुपमध्ये पण विचारू शकतात. पटकन एक शेवटचा प्रश्न, पण त्याच्या आधी मी एका कमेंटला रिप्लाय देतोय. डोंगरे सर म्हणून आहेत निवृत्त मुख्याध्यापक आणि डॉक्टर अजय महाजन, त्यांचं म्हणणं आहे की या वेबिनारचा व्हिडिओ जर अजून तुम्ही रेकॉर्ड करून लवकरात लवकर शेअर केला तर अवेअरनेस ड्राईव्हला अजून मदत होईल आणि
ही याची म्हणजे आमच्या सगळ्यांचीच तीच भावना आहे. त्यामुळे न्यासची टीम हा प्रयत्न करेल की हा जो पर्टिक्युलर सेशनचा व्हिडिओ आहे तो उद्या किंवा परवा पुढील 2 दिवसात आपण न्यासच्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करू आणि सगळ्यांबरोबर ग्रुपमध्ये शेअर करू, म्हणजे तुम्हाला अजून ठिकाणी वापरता येईल. शेवटचा प्रश्न जो आता परत थोडासा वेगळ्या व्हरायटीचा आहे. मगाशी आपण गैरसमज, अंधश्रद्धा या विषयावरती बोललो की न खाणं, बाहेर न पडणं, महिलांवरती विशेष बंधनं, त्याच्यानंतर पाणी शिळं होणं, पाणी फेकून देणं, या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे समज फक्त भारतापुरतच मर्यादित आहेत की जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये पण असे गैरसमज होते? या अंधश्रद्धा फक्त भारतामध्ये चालतात, बाकीचं जग फारच वैज्ञानिकदृष्ट्या जागरूक आहे, अशा स्वरूपाचे 1-2 कमेंट्स आले. त्यामुळे मला वाटतं याच्यावरती तू शेवटची कमेंट द्यावी आणि सायंटिफिक टेम्परामेंट वरती कन्क्लूड करा. प्रश्न खूपच चांगला आहे. जसं मी मगाशी म्हटलं की फक्त भारतापुरतं हे मर्यादित नाहीये. ग्रहणाशी निगडीत जे गैरसमज आहेत, कारण की ग्रहण ही एक अद्भुत घटना आहे, अद्भुत नैसर्गिक घटना आहे. त्याची कारण मीमांसा आपल्याला माहिती आहे, पण जगातल्या सगळ्याच माणसांना आधी याच्याबद्दल खूप प्रश्न पडले होते. सगळ्याच ठिकाणी ज्योतिष जे म्हणतात फलज्योतिष, त्याच्या दृष्टीने लोकांनी मेजरमेंट्स करून ते कधी होतंय काय होतंय हेही करण्याचा प्रयत्न केला होता, पण तरी सुद्धा थोडंफार अवैज्ञानिक जे समज आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड की त्याचा आपल्या जीवनावर काहीतरी परिणाम होऊ शकेल, हे भारत सोडून इतरही सगळ्या अख्ख्या जगभरात प्रचलित आहेत. आता पाश्चात्य जगात पण अवेअरनेस वाढलाय, पण अजूनही काही लोक हे समज धरून चाललेले आहेत. म्हणजे त्यांना मी दोषही देणार नाही, कारण की ते त्यांच्यापर्यंत हे ज्ञान अजून पोचलेलं नाही आहे. त्यांच्या मनात जे प्रश्न आहेत ते कदाचित त्यांनी दाबून टाकले, कारण प्रश्न पडणं साहजिकच आहे. प्रत्येक माणसाच्या मनात लहानपणापासून प्रश्न पडतात. सो हे सगळ्या ठिकाणी आहे, फक्त भारतातच ह्या अंधश्रद्धा खूप जास्ती आहेत वगैरे असं काही मानून चालण्याचं कारण नाही. चीनमध्ये, युरोपमध्ये, इव्हन अमेरिकेत सुद्धा या प्रकारच्या या नसतील, थोड्याफार वेगळ्या, पण अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आपण त्याला नको म्हणूया, सध्या गैरसमज हे सर्व ठिकाणी प्रचलित आहेत. म्हणून आपलं तेच काम आहे की आपल्याला मनात जे प्रश्न पडतील त्या प्रश्नांची आपण पहिले प्रामाणिक राहूया, आणि आपल्या मनात ते प्रश्न पडलेत म्हणजे त्याला काहीतरी अर्थ आहे हे आपल्या मनातल्या मनात आपण समजून घेऊया. ते प्रश्न नुसते दाबून टाकण्यात काही पॉइंट नसतो. ते प्रश्न तुम्ही कोणाला तरी विचारा ज्यांच्यावर तुमचं हे आहे किंवा ज्यांना त्यातली माहिती आहे. तेही नाही पटलं तर त्यालाही प्रश्न करा. हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. कोणीतरी सांगितलेली गोष्ट ही आपण तशीच्या तशी मान्य करावी हे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल काही या गोष्टी आहेत, तर मी सारखं म्हणतो की तुमच्या मनातही प्रश्न आले पाहिजेत. मी काहीतरी सांगतो म्हणून तुम्ही समजा मान्य करणार असलात किंवा ते धरून चालणार असलात तर त्यालाही काही अर्थ नाही. विज्ञान म्हणजे हा काही अजून एक धर्मग्रंथ नाहीये. विज्ञान हे एक टूल आहे. तसाच वैज्ञानिक दृष्टिकोन हे एक टूल आहे. ते आपल्या हातातलं एक साधन आहे. त्याचा वापर आपण बऱ्याच ठिकाणी करू शकतो. म्हणजे फक्त विज्ञान तंत्रज्ञान ह्या क्षेत्रात असं नाही, तर आपण सोशल क्षेत्रात जेव्हा वावरतो तेव्हाही हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला खूप जास्ती उपयोगाचा असतो. साधं याचं एक उदाहरण देतो इंटरेस्टिंग, जास्ती वेळ घेत नाही. व्हिडिओज आणि व्हॉट्सअपवर आपल्याला बरेच येत असतात. आपण काहीही विचार न करता त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि ते पुढे पाठवतो. आपल्या मनात प्रश्न येत नाही किंवा प्रश्न आले तरी आपण ते टाकून टाकतो. माझ्या मनात तर त्याच्याविषयी हजारो प्रश्न येत असतात, त्याचं मी उत्तर माझ्या मनातल्या मनात शोधण्याचा प्रयत्न करतो. हे जस्ट मी एक उदाहरणासाठी दिलं. तर हा वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो आपल्या आयुष्य म्हणजे तो एक दृष्टिकोन आहे, तो एक अप्रोच आहे. तो आपण विज्ञानाचे स्टुडंट जरी नसलो किंवा त्या प्रोफेशन मध्ये जरी नसलो तरी प्रत्येक माणसासाठी तो उपयोगी आहे समाजात वावरण्यास, असं मला वाटतं. आणि पुन्हा ग्रहणासाठी मी एक मेसेज देईन की घाबरू नका, एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा. मान्सूननी साथ दिली तर नक्कीच पुढे पण येणारच आहे. थँक्स केतन, थँक्स नेहाल. मी आता जास्त लांबवणार नाही, ऑलरेडी आपण 10 मिनिटं वेळ एक्सीड केलेली आहे. पण अचानक जशी तू प्रश्नांची उत्तरं द्यायला लागलात तसे प्रश्न अजून वाढायला लागले. तुमच्या अजून पडलेल्या प्रश्नांची उत्तरं व्हॉट्सअप ग्रुपवरती दिली जातील. त्यानंतर या संदर्भातले रिसोर्सेस, आजचं रेकॉर्डिंग युट्यूब वरती टाकून ते पण शेअर केलं जाईल. टाइम अँड डेट, नासाच्या वेबसाईटचे पेजेस पण शेअर केले जातील. मी शेवटी फक्त एवढंच सांगतो की 21 जूनला भारतामधून उत्तरेकडच्या पट्ट्यातनं सकाळच्या वेळेत कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे आणि बाकीच्या भारताच्या भागातनं खंडग्रास सूर्यग्रहण, पार्शियल सोलार इक्लिप्स दिसणार आहे. तुमच्या इथलं वातावरण चांगलं असेल, घराबाहेर पडणे शक्य असेल
तर सोलार गॉगल्सच्या मदतीने किंवा प्रोजेक्शन मेथडच्या मदतीने जरूर या नैसर्गिक दुर्मिळ घटनेचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. आणि या संदर्भात तुमच्या काही शंका असतील, काही रिसोर्सेस अजून हवे असतील तर तुम्ही नॅसने बनवलेल्या या वेबिनारच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकतात. त्याच्यावरती पण आम्ही तुमच्या नियमित संपर्कात राहू. आजच्या पोल्स मध्ये आलेल्या रिस्पॉन्सचे स्क्रीनशॉट्स पण त्याच्यावरती टाकण्यात येईल. आणि 21 जूनला पण आपलं असंच अजून एक इंटरेस्टिंग वेबिनार होणार आहे, त्याचीही माहिती त्या ग्रुपवरती शेअर होईल. धन्यवाद. थँक्यू. नॅस ट्रस्ट तर्फे सर्वांचे आभार. खूप छान झाला वेबिनार आणि तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला. थँक्स अ लॉट.